म्हणजे सागवान जो आहे तो चंद्राचा लाकूड येतो, म्हणजे वायव्य दिशेला त्याचं मुख्य स्थान आहे सागवानाचं. आणि हम्म. चंद्र हा सर्व ग्रहांजवळून फिरत असतो रोज, म्हणजे त्याचं प्रत्येक नक्षत्रात फिरणं चालूच असतं. हम्म. त्यामुळं सागवान हा प्रत्येक दिशेला चालू शकतो. हम्म. पण बाकीचं खैर, लिंब हे त्या प्रत्येक दिशेला चालू शकत नाहीत. शिशम प्रत्येक दिशेला चालू शकत नाही. देवदार पश्चिमेला काहीतरी सांगितलं ना. हा पश्चिमेला काहीतरी सांगितलं तू शिसम. पश्चिमेला, बरोबर. पश्चिमेला शिशम चालतो. आता मला सांगा, शिशम हा शनी ग्रहाचा वृक्ष आहे. तो जर आपण पूर्वेला लावला तर शनी याचं आणि सूर्याचं ह्याच्यानुसार वाकडं असतं. तर त्यामुळं हम्म. काय होतं, तर तुम्हाला त्या घरात एकदम निगेटिव्हच एनर्जी भेटणार. हम्म. चुकीच्या ग्रहाचं लाकूड चुकीच्या ठिकाणी ठेवलं तरी घरामध्ये दोष निर्माण होतो. त्यामुळे शास्त्रामध्ये उंबरा स्थापना हे खूप काळजीपूर्वक करावं असं सांगितलेलं आहे. हम्म. तर ह्याच त्याला गोष्टी काही लोक त्याला घोड्याच्या नालचे काय ते पूर्वी प्रथा सांगतात, त्याचं काय महत्व ते? कशाचं? घोड्याची नाल, हे बाळा चुप बस. घोड्याची नाल आपल्या उंबऱ्याला असावी अशी पूर्वी प्रथा होती. बरोबर. त्याचं काय हा माहिती आहे पण. का? घोड्याची नाल जी आहे ना, आपण शक्यतो शनीसाठी आणि राहूसाठी वापरतो. हम्म. तर उंबरा ज्या घराचा उंबरा हा नैऋत्याला असतो किंवा पश्चिमेला असतो, हम्म. तर त्या ठिकाणी त्या ग्रहांचे आपण जसे पंचधातू ठेवतो उंबऱ्याच्या खाली, पंचरत्न बरोबर. ठेवतो, तसे त्या हम्म. दिशेचे जे देवता आहेत, म्हणजे शनी हम्म. आणि नैऋत्याला राहू आहे, तर राहूसाठी आपण ते घोड्याची नाल उंबऱ्यावर ठोकायची असते. तर ती हम्म. एनर्जी त्या ठिकाणीच राहिली पाहिजे, ती एनर्जी क्रॉस करून आत न येण्यासाठी. हम्म. म्हणजे त्याचा पर्पज तो होता घोड्याच्या हम्म. नालीचा. जसं की आपण गाव लेवलला पहिल्यांदा बघितलंय बघा, 10 पैसे, तांब्याची नाणी ही उंबऱ्यावर ठोकली जायची. तो खिळ्याने ठोकत होते, बरोबर. हो. खिळा ठोकायचे. हम्म. परत आपला 1 रुपया जो लोखंडी होता तो ठोकायचे. हम्म. 4 आणे 8 आणे वगैरे हे जे होते, बरोबर. तर ते ठोकायचे. याचं हो हो. याचं मूळ म्हणजे आपण परंपरागत पण ते आपल्याला नॉलेज होतं. म्हणजे हम्म. आपले पूर्वज ते करायचे, नकळत का होईना करायचे. हम्म. पण ते आता पुढं आलं नाही. म्हणजे तिथपर्यंतच आपल्या गावाची घरं तिथपर्यंतच राहिली. ते जे आपण हम्म. उंबऱ्यावर ठोकलं होतं, आपल्याला वाटायचं की हे घरात चिल्लर पडलेली असेल एक्स्ट्रा, किंवा हम्म. असं हरवू नये म्हणून आपलं त्यांनी आठवण म्हणून ठोकत असतील उंबऱ्यावर, एवढंच वाटलं असेल. हम्म. त्यामुळे आपणही त्याचं जास्त नॉलेज घेतलं नाही, की बाबा तांब्याचा हा जो रुपया आहे किंवा तो जो नाणं होतं ते का ठोकलं होतं. जे अ, आपले 10 पैसे 20 पैसे वगैरे होते, तर ते का ठोकलं होतं आपण कधी त्याच्याकडे दुर्लक्ष करून टाकलं. हम्म. तर शास्त्रामध्ये दिलेलं आहे की ज्या हम्म. ज्या दिशेला तुमचा उंबरा असेल, तर त्या दिशेचा जो दिक्पाल असेल, म्हणजे 32 देवतापैकी मुख्य देव असेल, त्या दिशेचा मुख्य ग्रह देवता असेल, तुमची रास असेल, परत त्या ठिकाणी त्या दिक्पाला म्हणजे पदाप्रमाणे जे साहित्य असेल, आणि उंबऱ्याला जे रेग्युलर कंपल्सरी जे साहित्य लागेल, हे सगळ्यांनी असा उंबरा बनतो. तर मला एक सांगा गुरुजी, तुम्ही ह्या फील्डमध्येच आहेत, उंबऱ्याला नाव असतं हे तुम्हाला माहीत असेल. म्हणजे कशा उंबऱ्याला संदर्भात? उंबऱ्याला सुद्धा नाव असतं, म्हणजे उंबऱ्याचं सुद्धा नाव ठेवलं जातं. म्हणजे कशा संदर्भात नाव ठेवलं असं म्हणतो मी? म्हणजे आपण कसं घराचं नाव ठेवतो, मंगल हम्म. निवास, लक्ष्मी हम्म. निवास, तसं उंबऱ्याचंही नाव ठेवलं जातं. हे माहीत आहे का तुम्हाला? नाही, ते नाही माहिती मला. हां. शास्त्रामध्ये उंबऱ्याचं सुद्धा नाव ठेवलं जातं, आणि त्याचं सुद्धा कसं ठेवायचं नाव हे सुद्धा त्यांनी हम्म. सांगितलेलं आहे. जसे की आपण घराचं नाव ठेवतो, आपल्या एखाद्या प्रिय वस्तूचं नाव ठेवतो, तसं उंबऱ्याचंही नाव देतात. आणि उंबऱ्याचं नाव आपल्या जे पूजनीय पूर्वज असतात, किंवा आपली हम्म. कुलदेवी असते, किंवा आपली कुलदेवता असतो, यांचं नाव ठेवतात. ते हम्म. कधी उंबरा स्थापना ज्यावेळेस आपण करतो या पद्धतीनं, त्यावेळेस हम्म. एक असा भाग आहे की त्यावेळेस उंबऱ्याचं नाव ठेवायचं असतं.
आणि हम्म. ते नाव आपल्याला रोज स्थापना केल्यानंतर रोज 11 वेळा 21 वेळा जप करायचा असतो ज्यावेळेस उंबऱ्याची आपण पूजा करतो. हम्म. तर त्यावेळेस ते पूजा करताना ते नाव 11 वेळा 21 वेळा म्हणायचं आहे. म्हणजे आपण स्थापना केली जसं की प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर आपण त्या देवाचं रोजचं रुटीन करतो. म्हणजे प्राणप्रतिष्ठा झालं म्हणजे त्याची सकाळ संध्याकाळ दोन्ही सेवा केली पाहिजे. हम्म. तसं उंबऱ्याची ही छोटीशी एक स्थापना होते प्राणप्रतिष्ठासारखी आणि त्यानंतर त्यांचं नामकरण होतं उंबऱ्याचं आणि तेच नाव आपण परत आयुष्यभर वापरतो त्या याच्यासाठी उंबऱ्यासाठी. असंही आहे त्याच्यामध्ये. तर या गोष्टी आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. आणि इथे जे बाकी आहेत त्यांनी व्हिडिओ ऑन केला तरी चालेल किंवा तुम्ही तुमची माईक ऑन करा आणि तुम्हाला काय विचारायचं विचारा. आपण याच्यामध्ये डिटेल पाहणार आहोत जे आपल्या शास्त्रामध्ये गूढ आहे आणि ते आपल्या घरामध्ये आहे. त्याचं तुम्हाला स्वतःच्या उंबऱ्याचं जाणून घ्यायचं आहे या ठिकाणी, की असं आपण कुठलीही बाहेरची गोष्ट सांगत नाही. म्हणजे या ठिकाणी जे आपण जी गोष्ट सांगणार आहोत ते आपल्या घराशी संबंधित आहे. त्यामुळे सर्वांनी याच्यामध्ये भाग घ्या. तुम्हाला जे प्रश्न आहेत ते तुम्ही विचारा. का आणि याच्यातूनच एक शंका निरसन होईल तुमचीही आणि जो आपण पुढं आता मी सांगणार आहे तुम्हाला डिटेलमध्ये तेही तुम्हाला समजून जाईल. तर महेश गुरुजी अजून तुम्हाला उंबऱ्याबद्दल काय प्रश्न आहेत का मनामध्ये? नाही, एवढं काय नाही. आता जेवढं मला होतं तेवढं विचारलं मी. अजून हम्म. तुमच्या माहितीच्या नुसार बघू आता काय अजून वाटलं तर मी विचारतो तुम्हाला. बरं बरं ठीक आहे. मग पण आता मी नॉर्मल आम्ही पूजेमध्ये वगैरे हळद वगैरे लावून निगेटिव्ह एनर्जी आतमध्ये येऊ नये म्हणून हळदीचं महत्व सांगतो आम्ही. बरोबर. बाकी मग उंबरा दररोज पूजा, स्वच्छता राहिली की घरामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी राहतात. आणि गणेश द्वार पूजन म्हणजेच काय उंबरठ्यावरती लक्ष्मी वास करते, गणपती त्या ठिकाणी निवास करतात रक्षणासाठी. अशा बरोबर. प्रकारे आपण गृहप्रवेशच्या वेळेस वगैरे तर आपण माहिती देतो लोकांना. बरोबर. त्याच्यामुळे म्हणलं की जरा आज अजून एक्स्ट्रा काय माहिती मिळेल ते लोकांना सांगण्यासाठी. हो हो नक्कीच नक्कीच. आणि कसं आहे आता तुम्ही पूजा वगैरे करता हो. है ना? मग त्याच्यामध्ये तुम्हाला जर थोडंसं अजून नॉलेज मिळालं तर तुम्ही अजून तुमची पूजा डीपमध्ये करू शकता हो ना, हो ना. याच्यामध्ये. आता बरं. उमरा हा आपण संदर्भ जो घेतला तो अनेक ग्रंथातून घेतलेला आहे. म्हणजे की जसं की अथर्ववेद, ऋग्वेद आणि जे वास्तुशास्त्रातले जे ग्रंथ आहेत, प्रसिद्ध ग्रंथ, विश्वकर्मा प्रकाश किंवा बाकीचे ग्रंथ आहेत की तुम्हाला मायामत आहे. परतनं दक्षिणेकडील जे प्रसिद्ध ग्रंथ आहेत त्याच्यातून आपण यामध्ये अपराजित पृच्छा म्हणून सुद्धा ग्रंथ आहे. तर अशा अनेक ग्रंथातून हे उंबऱ्याबद्दल म्हणजे सेपरेट आपण भाग घेतलेला आहे आणि त्याच्यावरच आपण डीपमध्ये बोलणार आहोत. तर जी गोष्ट आपण रोज पाहतो उंबरा, तुम्हाला स्क्रीन दिसते ना सर्वांना? सर्वांना स्क्रीन दिसते का मी जी शेअर केलेली आहे? ओके. हो, हो. दिसती सर. ओके. तर उंबरा अशी गोष्ट आहे की जी आपल्यासोबत आयुष्यभर आहे. जिच्यावरून आपण लहानपणापासून आजपर्यंत जिला आपण सतत ओलांडत राहिलो. तिच्यावरून आपण सकाळ, संध्याकाळ, दुपार म्हणजे येत जात राहिलो, पण तिचं कधी महत्त्व आपल्याला समजलं नाही. मग तिची पूजा आपण कधी सणावाराला केली, कधी अमावस्या पौर्णिमेला केली. त्यावेळेस आपण तिला सजवलं, त्यापुरतं आपल्याला प्रसन्न वाटलं. पण शास्त्रामध्ये ज्यावेळेस वास्तू निर्माण होती, त्याच वेळेस उंबरा स्थापना ही
करावा असा उल्लेख आहे. आणि कोणत्या दिशेचा तुमचा उंबरा आहे त्या दिशेप्रमाणे करावा हेही त्यांनी सांगितलेलं आहे. कारण या 32 ज्या देवता आहेत, ज्या वास्तुपुरुषावर बसलेल्या आहेत, त्या आपण पुढं बघणारच आहोत. तर त्या 32 देवतापैकी कोणत्या तरी एका देवतेवर आपला उंबरा आलेला असतो. आणि तो उंबरा म्हणजे आपल्या घराचं लिकीज असतं. म्हणजे चारी बाजूने ज्यावेळेस भिंती येतात त्यावेळेस एक बाजू अशी वीक बनलेली असते, तो म्हणजे आपला दरवाजा. तिथून एनर्जी आतमध्ये फ्लो करते. म्हणजे बाकीच्या भागापेक्षा जास्त या भागातून एक एनर्जी आतमध्ये फ्लो करते. तर ती एनर्जी किंवा ज्या पदावर आहे, आता वास्तूच्या चारही बाजूनी देवता आहेत 32. तर त्याच्यातील अनेक देवता ह्या शुभ आहेत, अनेक देवता ह्या न्यूट्रल आहेत आणि काही देवता ह्या अशुभ आहेत. म्हणजे ती पदं अशुभ आहेत. त्या ठिकाणी असणारा उंबरा हा निगेटिव्ह एनर्जी आतमध्ये सोडतो. म्हणून शास्त्रामध्ये अगोदरच सांगितलं की या दिशेचा उंबरा तुम्ही टाळावा, या दिशेचा उंबरा तुम्ही स्थापन करावा. आणि जो उंबरा जर तुम्ही स्थापनच केलेला आहे तर त्याला कसा प्रतिकार करण्यात यावा हेही शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे हे नॉलेज आत्ताचं नाही, हे 5000 वर्षापूर्वीपासूनचं नॉलेज आहे. तर त्यातलं एक उदाहरण मी या ठिकाणी सांगू इच्छितो तुम्हाला. तर सर्वांना श्री नरसिंह अवतार माहीतच आहे. या ठिकाणी असलेल्या आपण लहानपणापासून यांची अ, गोष्ट दंतकथा ऐकत आलेलो आहोत. तर शास्त्रामध्ये असं उल्लेख आहे, अशी एक दंतकथा आहे की जी नृसिंह अवतार झाला, हिरण्यकश्यपूचा वध केला, तर त्याला मारण्यासाठी असं कुठलं ठिकाणच नव्हतं अवेलेबल. असा कोणता देव किंवा दानव नव्हता. म्हणजे त्याला एक असं वरदान भेटलं होतं की त्याला कोणी देव किंवा दानव मारू शकणार नाही. कुठल्या पंचभूतामध्ये तो मरू शकणार नाही. पृथ्वीवर नाही ना आकाशात सुद्धा तो मरू शकत नव्हता. तर त्यासाठी असं एक रहस्यमय ठिकाण सुद्धा हवं होतं, रहस्यमय अवतार हवा होता आणि त्यावेळेस त्याचा वध होणार होता. आणि त्या रहस्यमय ठिकाणामध्येच उंबऱ्याचा उल्लेख आलेला आहे. तर ते रहस्यमय ठिकाणाचा उल्लेख कसा आलेला आहे की ज्यावेळेस नरसिंह अवतार झाला त्यावेळेस जो उंबरा होता हा दक्षिण दिशेचा होता. म्हणजे दक्षिण दिशेचा यमपदावरचा उंबरा होता आणि तो खैराचा उंबरा होता. तर खैराचा उंबरा आज जे अनेक लोक कोणतीही म्हणजे हे न बघता, म्हणजे त्यांची चूक नाहीच, खैराचा उंबरा आपण कुठे आणि का लावतो हे त्यांना माहीतच नाही. तर खैराचा उंबरा या दंतकथेमध्ये आवर्जून आलेला आहे की दक्षिण दिशेला यमपदावर वृश्चिक राशीमध्ये मंगळ ग्रह आणि खैराचा उंबरा, अशा हा उंबरा असताना या उंबऱ्यावर हिरण्यकश्यपूचा भगवान नरसिंह महाराजांनी वध केला. तर हा यमपद खैराचा उंबरा हे पुढे आपल्याला क्लिअर होईल. पण ही एक दंतकथा आहे आणि त्याचा उल्लेख उंबऱ्याशी आल्यामुळे या ठिकाणी आलेली आहे. तर या ठिकाणी आपण असे उंबरे आपले सर्वांचे असावेत, अशी अष्टांग वास्तू उंबरा स्थापनाचे उद्दिष्ट आहे की सर्वांचे उंबरे हे या प्रकारे असावेत, दिसावेत, असं आपलं ध्येय आहे. तर हे असे उंबरे तुम्हाला कुठे आढळतील जास्तीत जास्त, तर दक्षिण भारतामध्ये उंबऱ्याची पूजा हे नित्य आहे. त्या ठिकाणी जर आपण गेलो बालाजीला किंवा केरळ साईडला आपण कुठे गेलो तर तुम्ही बघाल की त्यांचे उंबरे ह्याच पद्धतीने असतात. म्हणजे त्यांचे उंबरे सजवलेले असतात, त्याच्यावर रांगोळ्या असते, बाहेर दिवे असतात, फुलं असतात आणि विशिष्ट अशी काळजी घेतात, रोज उंबऱ्याची पूजा करतात. दक्षिण भारतीय लोक जास्त वास्तुशास्त्राला फॉलो करतात. ते आपल्यापेक्षा खूप आध्यात्मिक आहेत. ते प्रत्येक देवताला आणि प्रत्येक वस्तूला खूप मानतात. त्यांचे जे परंपरा आहे, संस्कृती आहे, त्याला खूप जपतात. तर ते जपण्यानं त्यांच्या घरामध्ये सुद्धा वातावरण त्याचप्रमाणे आहे. तर आपल्याकडं आता जे फ्लॅट सिस्टीम झालेली आहे त्या फ्लॅट सिस्टीममध्ये उंबरा हा नाहीसा झालेला आहे.
तर तो नाहीसा झालेला उंबरा आपल्याला परतनं आपल्या परंपरेमध्ये त्याचं महत्त्वाचं जे स्थान आहे ते परत निर्माण करण्यासाठी हे असं जनजागृती करण्याची वेळ आलेली आहे. तर जे आपण आता फ्लॅट सिस्टीममध्ये एक पट्टी बसवतो किंवा कुठल्या कधी-कधी तर एक फ्लॅटमध्ये उंबराच नाही. तर तो नसणे म्हणजे आपल्या घरामध्ये दोष निर्माण होतो. तुम्ही आतमध्ये कितीही वास्तूचे उपाय जरी केले, तरी वास्तूचा दोष हा या 32 देवतापैकी उंबऱ्याचा दोष राहणारच. आणि माझ्या मते आता बऱ्याच सिटीमध्ये किंवा गावाकडे अजूनसुद्धा उंबरे आहेतच. पण जास्त करून सिमेंटचे उंबरे, ग्रॅनाईटचे उंबरे अ, असे दिसतात आणि त्यात काळी पट्टी वगैरे दिसून येतात. आणि लोकांना याची माहिती खूप कमी झालेली आहे की उंबरा महत्त्वाचा असतो. त्यांना आज उंबरा कशासाठी आवडतो तर तो डेकोरेशनसाठी आवडतो की उंबरा हा डेकोरेशनसाठी आहे, तो छान दिसतो एवढंच त्यांना माहीत आहे. पण उंबरा ॲक्च्युली घरामध्ये काय रोल करतो याची माहिती बऱ्याच लोकांना माहीत नाही. त्यासाठीच आपण गृहलक्ष्मी उंबरा ही चळवळ सबंध महाराष्ट्रभर राबवण्याचा प्रयत्न करतोय आणि ते प्रत्येक सेमिनारमधून आपण चालू ठेवलेली आहे. तर असा एक एक माणूस ज्यावेळेस अवेअरनेस त्याची वाढेल उंबऱ्याबद्दल आणि उंबरा काय आहे याचं जर ह्या पिढीमध्ये आपण भान ठेवलं किंवा ते आपल्याला जाणीव राहिली तर पुढच्या पिढीला ते लक्षात राहील. जर आपण या पिढीमध्ये हे विसरलो तर पुढच्या पिढीमध्ये उंबरा हा पूर्णपणे विसरलेला असेल का तर तो आताच लुप्त पावलेला आहे. तर आपल्याला परत त्याला पुनर्जीवित करायचं आहे आणि आपल्या घरामध्ये ते रिझल्ट आणायचे आहेत. का तर उंबरा असा एक ठिकाण आहे की ते रिझल्ट खूप पॉवरफुली आपल्या घरामध्ये आणतं. तर ते एक एनर्जी स्थान आहे, ते एक गूढ स्थान आहे. देवता आणि आपलं आतलं घर बाहेरचं बाजू आणि आतली बाजू यांना कनेक्ट करणारं हे एक स्थान आहे. हे आपण आपण एक पुंडलिकाची सुद्धा एक दंतकथा ऐकलेली आहे की श्री विठ्ठल ज्यावेळेस त्यांना भेटीला आले तेव्हा त्यांनी वीट भिरकावले ते उंबऱ्यातच म्हणजे त्या विटेवर उभं राहिले. म्हणजे एवढं महत्त्व आहे. कोणतीही देवता कोणताही देव हा उंबऱ्यापर्यंत आपल्याकडे येतो. म्हणजे देव ज्यावेळेस देव माणसाच्या रूपामध्ये भिक्षा जरी मागायला आला तर तो उंबऱ्यापर्यंतच येतो. कोणताही माणूस किंवा व्यक्ती वस्तू ही तुमच्या जास्तीत जास्त उंबऱ्यापर्यंत येते, त्याच्या आतमध्ये डायरेक्ट येत नाही. ज्यावेळेस तुमचा दरवाजा हा पूर्ण ओपन असेल तर कोणतीही वस्तू कोणतीही व्यक्ती सहज आतमध्ये येऊन काहीही तुमचं आतील वस्तू बाहेर जाऊ शकते. तसंच ज्यावेळेस उंबरा डिॲक्टिवेट असतो त्यावेळेस कोणतीही एनर्जी निगेटिव्ह असो पॉझिटिव्ह असो ती तुमच्या घरातून आत येते बाहेर जाते. तर अशा प्रकारे हा उंबऱ्याचं महत्त्व आहे. आपण पुढं बघणारच आहोत. तर याच्यामध्ये अनेक ग्रंथाचा आपण आणि वेदांचा संदर्भ घेतलेला आहे. त्याच्यामध्ये असलेला जो श्लोक आहे त्याच्या माध्यमातून आपण इथं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. माझं संस्कृत एवढं चांगलं नाही की मी तुम्हाला प्रत्येक श्लोक त्या ट्युनिंगमध्ये बोलून दाखवेन, पण मी प्रयत्न करत आहे तुम्हाला ते बोलून दाखवायचा. तर मानसार हा खूप जुना असा वास्तुशास्त्रातला ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये उंबऱ्याचा एक श्लोक आलेला आहे. तर तो असा आहे, द्वारम ग्रहस्य प्राणः तस्य स्थापनम शुभकरम द्वारदोषाद ग्रहे दुःखम द्वारशुद्ध्या सुखम भवेत. म्हणजे घराचा दरवाजा हाच आपल्या घराचा प्राण आहे. म्हणजे उंबरा हा घराचा प्राण आहे. शुद्ध दरवाजा सुख देतो आणि दोषपूर्ण दरवाजा दुःख आणतो, असं स्पष्ट सांगितलेलं आहे याच्यामध्ये. आणि पद्मपुराणामध्ये लक्ष्मीबद्दल एक वाक्य आलेलं म्हणजे श्लोक आलेला आहे की तेही उंबऱ्याशी संबंधित आहे. तर इथं दिलेलं आहे, उंबरे लक्ष्मी वसती नित्यम पूजिते सा प्रसिद्धित.
म्हणजे हे जे पुराण आहेत, हे जे जुने ग्रंथ आहेत, हे असे सहज त्यांना सुचलं म्हणून लिहिलेलं नाही. तर त्यांनी ते अनुभवातून, त्यांच्या ते ध्यानामधून आलेलं जे गूढ नॉलेज, ज्ञान आहे, ते त्यांनी मांडलेलं आहे. वेद आणि पुराण तर हे सत्यच आहेत, त्याच्यावरच आपली सगळी संस्कृती आजपर्यंत चालू आहे आणि हजारो वर्ष चालू राहणार आहे. त्यामुळे उंबरा आणि लक्ष्मी याचा संबंध या ठिकाणी पद्मपुराणामध्ये आले की उंबऱ्यामध्ये लक्ष्मी राहते आणि नित्य पूजा केली की ती प्रसन्न पावते. तर इथेही एक दंतकथा आलेली आहे आणि ती तुम्ही ऐकली असालच. लक्ष्मीबद्दलचीच आहे, माता श्री लक्ष्मीबद्दलची आहे. तर ज्यावेळेस इंद्र दरबारामध्ये दुर्वा ऋषी गेले होते आणि त्यांच्याजवळ माता लक्ष्मीचा पारिजातक फुलांचा हार होता, जे लक्ष्मी देवीने त्यांना दिला होता. तर दुर्वा ऋषींनी तो हार इंद्रदेवाला दिला. तर इंद्रदेवाला त्या हाराची काही किंमत वाटली नाही. त्यांनी तो हार त्यांच्या ऐरावत हत्तीकडे भिरकवून दिला. तर त्यावेळेस काय झालं, तर दुर्वा ऋषींना त्याचा राग आला की मी दिलेले हा जो पारिजातक फुलांचा हार होता, तो स्वतः लक्ष्मी देवींना दिलेला होता आणि त्याला किरकोळ समजून इंद्रदेवाने तो म्हणजे फेकून दिला. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्यांना श्राप दिला की आजपासून इंद्र दरबारात लक्ष्मी राहणार नाही. तर तो श्राप दिल्यामुळं तिथून लक्ष्मी निघाली आणि ती पृथ्वी तलावर आली. तर पृथ्वी तलावर लक्ष्मी देवीचं स्थान कुठे? तर ज्यावेळेस लक्ष्मी देवीनं भगवान विष्णूंना विचारलं की माझं आता स्थान पृथ्वीवर कुठे असेल, तर त्यांनी त्यांना जे स्थान दिलेलं आहे तो उंबरा आहे. तर प्रत्येक वास्तूमधील उंबरा आणि उंबऱ्यावरचा उजवी जी बाजू असेल त्या ठिकाणी लक्ष्मीचं स्थान असेल, असं बऱ्याच ग्रंथांमध्ये श्लोकांमधून आलेलं आहे. म्हणून आपण उंबऱ्याला एवढं का महत्त्व द्यायचं की तिथं स्वतः लक्ष्मी देवी आहे. म्हणजे आज जे आपण समजतो की लक्ष्मी म्हणजे आपल्या घरातील पैसा. अ, सर, महेश जोशी सर, मी एक प्रश्न विचारतो इथं. तर आपल्या मते लक्ष्मी कुणाला म्हणायचं, पैशाला का अजून काही वस्तू असेल? आपण तसं 2-3 प्रकारे म्हणू शकतो तिथं. हं, एक तर आपल्याला सुख समाधान असेल तर ती पण एक लक्ष्मीचीच प्राप्ती आहे. जे बरोबर. मानसिक तुम्हाला स्वास्थ्यच नाही तर मग ते लक्ष्मी आपण त्याला म्हणू शकत नाही. हं, दुसरी गोष्ट मग धनधान्य जे आहे म्हणजे अन्नपूर्णाचं आपण जे निवास म्हणतो, ती पण एक प्रकारची लक्ष्मीच मानतो. आणि म्हणजे तिसरं आपलं व्यावहारिकदृष्ट्या आपण जे पैसा, जे आपण कुबेराची पूजा करतो, हं, त्यासोबत लक्ष्मी, असं पैशाला सुद्धा लक्ष्मी असे 2-3 प्रकार आपण म्हणतोय. बरोबर. म्हणजेच लक्ष्मी म्हणजे सुख, समृद्धी, शांती आणि संपत्ती, हे लक्ष्मी आहे ना? हो, हो. बरोबर. हं. आणि आपण जो आर्थिक व्यवहार करतो ती म्हणजे लक्ष्मी असं म्हणता आहे ना? तर जी उंबऱ्यातील लक्ष्मी असते ती आपल्याला ज्यावेळेस प्रसन्न होते त्यावेळेस घरामध्ये सुख, शांती, आरोग्य, धनधान्य हे आपल्या घरामध्ये येतं. आणि जी दुसरी एक लक्ष्मी म्हटलं जातं, तर ती चंचल लक्ष्मी, जे की आपण जे बाहेर कर्म करतो, जे आता मी कोणतं काम करत असेल बाहेर जाऊन, तर त्या कामाच्या बदल्यात जी एक येते ती चंचल लक्ष्मी. आणि जी माझ्या घरामध्ये ऑलरेडी आहे, जी माझ्या घराच्या उंबऱ्यामध्ये आहे, तिच्यामुळं घरामध्ये येणारे सुख, शांती, आरोग्य, समृद्धी, ती एक लक्ष्मी. आता ह्याच्यातील स्थिर लक्ष्मी कोणती आणि जी न थांबणारी लक्ष्मी कोणती? तर माझ्या कामातून येणारी जी लक्ष्मी आहे ती अस्थिर लक्ष्मी. आणि तिची जेवढी व्हॅल्यू बाहेर निर्माण होईल तेवढी ती बाहेर निघून जाते. समजा मी आज 100 रुपये कमवून आणलेत, तर माझी 100 रुपयाची गरज बाहेर निर्माण झाली की ती लगेच निघून जाते बाहेर. मग अशा दोन प्रकारच्या लक्ष्मी आपल्या घरामध्ये असतात, एक स्थिर असते आणि एक अस्थिर असते. आणि आपलं लक्ष असतं त्या अस्थिर लक्ष्मीकडे असतं. म्हणजे आपण सतत एक प्रश्न मनाला म्हणतो किंवा
आपण जवळच्यांना म्हणतो की पैसा घरामध्ये येतो पण टिकतच नाही. म्हणतो का नाही सर आपण? महेश बरोबर. म्हणतो. हो. हा. हो. तर आपण आपल्या शक्तीने आपल्या कर्माने जी आणलेली एनर्जी आहे, जी लक्ष्मी आहे, तिच्यावर आपलं फोकस असतं आणि हम्म. ती थांबणारीच नसते. म्हणजे भगवंतानी काय सांगितलंय, जे तुमचं आज आहे ते उद्या कुणाचं तरी असेल. हम्म. सांगितलंय ना. म्हणजेच जे तुम्ही संपत्ती आज कमवून आणलेली आहे ती उद्या कुणाचं तर असणार आहे. म्हणजे आज मी 100 रुपये आणलं आणि माझ्या घरी काहीतरी काम निघालं, मी कोणाला बोलवलं आणि ते काम करून घेतलं, मी त्याच्या बदल्यात त्याला पैसा दिला, म्हणजे ती लक्ष्मी थांबली का? तर ती कर्माच्या बदल्यात कर्माकडे जाणारी लक्ष्मी. आणि जी स्थिर लक्ष्मी आहे ती माझ्या उमऱ्यामध्ये आहे, पण त्याच्याकडं मी लक्षच दिलं नाही. तर ती कशी राहील मग? घरामध्ये धन, धान्य, आरोग्य, समृद्धी हे जर नसेल तर आपल्या उंबऱ्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. घरामध्ये आजारपण वगैरे येत असेल, घरामध्ये भांडण वगैरे असेल, असुरक्षितता वाटत असेल, उदास वाटत असेल, तर या सर्व गोष्टी त्या लक्ष्मीशी संबंधित आहे जी की तुमच्या उंबऱ्यामध्ये आहे आणि तिलाच आपण दुर्लक्षित केलेलं आहे. तर या याप्रमाणेच या ठिकाणी आपण त्या लक्ष्मीचं महत्त्व ह्या याच्यामध्ये, म्हणजे उंबऱ्यामध्ये आहे जी लक्ष्मी आहे तिचं महत्त्व आपण या सेमिनारमध्ये ओळखणार आहोत. आणि तिला नित्यपूजनमधून तिला स्थापन करून कसं ॲक्टिव्ह करता येईल आपल्या घरामध्ये, सुख शांती समृद्धी. आणि शेवटी आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे? सुख शांती समृद्धी हेच आहे ना. आणि शेवटी मोक्ष. म्हणजे ज्यावेळेस माणसाच्या सगळ्या गरजा संपतील. गरज हे सर्वांची संपतच नाही, पण ज्या आवश्यक आहेत त्या गरजा संपल्यानंतर शेवटचं उद्देश काय आहे? तर अध्यात्म, त्याच्यातून देवाचं नामस्मरण आणि शेवटला मुक्ती ह्या जन्मातून. का तर ह्या जन्मामध्ये आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या सगळ्या इथं पूर्ण झाल्याशिवाय किंवा मनातली शेवटची एक जरी अपेक्षा राहिली तरी मोक्षप्राप्ती नाही. मग त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी इथले कर्म करणं गोष्टी महत्त्वाचं आहे. म्हणून हे कर्म जे आपल्याकडून चुकीचं होतंय, जे आपण जो आपला उंबरा आहे त्याच्याकडं दुर्लक्ष केल्यामुळं आपल्या घरामध्ये येणारी अशांती आहे, समृद्धी येत नाही, आरोग्य नाही, तर ते दूर करण्यासाठी आपल्या ह्या गोष्टी चुकतेत, म्हणून त्याच्याकडं लक्ष द्यायचं आहे. आणि तेच आपण ह्या सेमिनारमधून बघणार आहोत. आता या ठिकाणी बघा, उंबऱ्याचे दोष काय लागतात जे की आपण सामान्य सर्वत्र बघतोयच. सध्या तरी आपल्याला जिथं आपण कुणाच्या घरी गेलो, आपल्या स्वतःच्या घरीही हे दोष बघा. जर असतील तर त्याच्याकडं दुर्लक्ष करू नका. तर ते दोष काढले गेले पाहिजेत, सुधारणा झाल्या पाहिजेत. जर मी या सेमिनारमध्ये तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी लक्ष्मी आहे, ग्रंथांमध्ये आहे, वेदांमध्ये दिलेलं आहे, तर आजपासून तरी ज्यांना माहीत झाले त्यांनी तरी सावध व्हावं आणि ज्यांना माहीत झालंय त्यांनी तरी पुढं सांगावं. का तर हे दंतकथेप्रमाणेच हे एकमेकाला सांगण्यानं पुढं जाणारं आहे आणि टिकणारं आहे. तर या ठिकाणी महिमतमध्ये असा श्लोक आहे की भग्नद्वारम दरिद्रतम मलिनम रोगकारकम विषमम कलहम कुर्यात हीनम मृत्यू प्रयचती. म्हणजे जो तुटलेला उंबरा आहे, ज्या उंबऱ्याला क्रॅक गेलेला आहे, असे अनेक फ्लॅट मी बघितलेले आहेत जे नवीन आहेत, पण त्यांच्या उंबऱ्या जो पट्टी आहे तर तो दोन दोन ह्यांनी दोन वेगवेगळ्या पट्टीनं जोडलेला आहे. म्हणजे तो भग्न झाला किंवा उंबऱ्याला तडा गेलेला आहे पण तो दुर्लक्षित आहे. अशी छोट्या छोट्या गोष्टी उंबऱ्यावर म्हणजे उंबरा त्यांनी टाळलेला आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि आतमध्ये इंटेरियर मात्र भरपूर मोठ्या ह्याचं, म्हणजे 5-5, 6-6 लाखाचं, 10-10 लाखाचं इंटेरियर माणूस करतो. चांगलं किचन ट्रॉली वगैरे आपण बनवून घेतो. पण एक जो महत्त्वाचा भाग आहे उंबरा, त्याच्याकडे आपण पूर्ण दुर्लक्ष करतो. म्हणजे त्या इंटेरियरमधून राहिलेली एखादी पट्टी
किंवा किचनच्या कट्ट्यापासून एक ग्रॅनाइटची राहिलेली पट्टी एक राहिलंय म्हणून ते उंबऱ्यावर स्थापना करतो. म्हणजे स्थापना पण नाही, ते पट्टी लावतो की आत बाहेरचं पाणी आत येऊ नये म्हणून. एवढंच आपला पर्पज असतो आत्ताचा उंबरा म्हणजे, की राहिलेलं काय जे आहे ते उंबऱ्यासाठी. आणि बघितलं तर त्या ठिकाणी उंबऱ्यावर आपले चप्पला असते, उंबऱ्यावर धूळ घाण आहे, उंबऱ्यावर काय पायाला लागलं तर उंबऱ्यालाच पुसतो. आणि आपल्या जे बाहेरच्या चपला आहेत ते सर्व उंबऱ्याच्या जवळच उंबऱ्याच्या समोरच पसरलेले असतात. तर हे दोष आहेत, शास्त्रानुसार हे दोष आहेत. का तर त्या ठिकाणी गणेश देवताची एनर्जी आहे, माता लक्ष्मीची आहे, त्या ठिकाणी द्वारपालाची एनर्जी आहे, जे नरसिंह अवतार झाले त्यांची त्या ठिकाणी एनर्जी आहे. म्हणजे देव ज्या ज्या ठिकाणी प्रकट झाले त्या त्या ठिकाणी त्यांची एनर्जी ही कायम राहते. जसं की पंढरपूरचा श्री विठ्ठल हे त्या ठिकाणी प्रकट झाले, आणि ज्या ठिकाणी प्रकट झाले त्या ठिकाणीच आता मंदिर आहे. म्हणजेच ती एनर्जी कायमस्वरूपी त्या ठिकाणी राहिली. तसंच ज्या उंबऱ्यावर माता लक्ष्मी म्हणजे स्थापन झाली, ज्या उंबऱ्यावर श्री नरसिंह महाराज त्या ठिकाणी प्रकट झाले होते, ज्या उंबऱ्यावर श्री गणेशाची पूजा केली जाते, ज्या उंबऱ्यावर द्वारपालांची पूजा केली जाते, त्यांचं ते स्थान आहे. तर त्या ठिकाणी आपण ह्या अशी अवस्था करून ठेवलेली आहे की चप्पल असते, आपलं जे पाय पुसणे आहे ते उंबऱ्यावर आलेलं असतं, उंबरा दूषित असतो, मलिन असतो. तर हे दोष लागतात, आणि हे दोष आपल्या पुढच्या पिढीला लागतात, आपल्याला लागतात, घरामध्ये दोष निर्माण होतो. तर ते नाही होऊन द्यायचे. इथून पुढं आपल्याला माहीत झालंय ना, तर आपण आपण तरी इथून पुढं सावध राहायचं. म्हणजे असं हे हळूहळू आपल्याला लोकांच्या मनात मध्ये हे चांगलं जे कार्य आहे, जे चांगली संस्कृती आहे आपलं, ही भरायचं आहे, पुन्हा एकदा स्थापन करायचं आहे. तर त्या भग्न दोष म्हणजे उंबरा तुटलेला असेल तर तो धनहानी करतो त्या घरातली. त्यामुळे आपल्या गेटचा असो किंवा आपल्या घराचा असो, तर उंबरा हा चांगला असला पाहिजे, तर तो तुटलेला अवस्थेत नसाय पाहिजे. दुसरा म्हणजे त्याच्यावर धुळीचा घाण नसाय पाहिजे, धूळ नसाय पाहिजे, तो स्वच्छ असला पाहिजे. मग त्यांनी काय होतं, घरामध्ये आजारपण येतं. आता धुळीचा आजारपण येणं ह्याचा काय संबंध आहे बघा. जे व्यक्ती अशी घाण राहते, खूप घाण राहते, त्या व्यक्तीला ऑटोमॅटिक आजारपण येतं. म्हणजे उंबऱ्यावर आपण एवढं आपल्याला माहीत आहे की उंबऱ्यावर काय बोलायचं नाही, उंबऱ्यावर शिंक आली तर पाणी मारायचं, त्या ठिकाणी अपशब्द काय वापरायचं नाही, हे आपल्याला माहीत आहे. म्हणजे काय, तर ती एनर्जी नकळत त्या ब्रह्मस्थानात जाते आणि ते सगळ्या घराला पुरते, तर पोचवली जाते. हे नकळत आपल्याला माहीत आहे, पण ते का असं माहीत नाही याच्यात या ठिकाणी. तर त्यामुळं उंबरा हा मलिन ठेवायचा नाही, उंबरा हा स्वच्छ ठेवायचा. भले तुम्ही त्याची पूजा करू नका, पण त्या ठिकाणी स्वच्छता ठेवायची आहे. तो भग्न अवस्थेत नसला पाहिजे. तिसरा, तो वाकडा म्हणजे विषम विषम उंची खालीवर नसली पाहिजे, तो प्लेन असला पाहिजे, एका उंचीचा असायला पाहिजे. त्यामुळे काय होतं, हे शास्त्रामध्ये दिलं आहे की त्यामुळं घरामध्ये वाद वगैरे होते. आजकालचे उंबरे जर आपण प्लेनच असतात म्हणा सगळे, म्हणजे ॲक्युरेट असतात. पहिली लोक वकारीतून लाकूड आणायचे आणि ते कमी खालीवर जरी असलं तरी ते उंबरा लावून टाकायचे. म्हणजे ते त्यावेळेस सुतार वगैरे काय करायचे, त्यांच्या पट्टीनं घासायचे आणि ते लावून टाकायचे. त्यामुळं हे ऋषीमुनींना सुद्धा माहीत होतं की जंगलातून नुसतं लाकूड आणून लोक लावतील, त्यामुळे तो सुद्धा दोष लागतो. तर आजकालचे उंबरे हे प्लेन असतात, सरळ रेषेत असतात, तर हा दोष शक्यतो लागत नाही आपल्याकडं. दुसरा म्हणजे हीनदोष. आता हीनदोष काय आहे, तर अशुभ डिग्रीवर. म्हणजे आपलं बोलणं झालं पहिल्यांदा की आपल्याला वाटलं म्हणून आपण कोणताही लाकूड आपल्या उंबऱ्यावर आणून लावणं, किंवा दक्षिण दिशेला काही अशुभ पद आहेत त्या ठिकाणी आपण उंबरा स्थापना करणं किंवा आपला दरवाजा असणं, हे हीन दोष आहे. म्हणजे अशुभ डिग्रीचा दोष लागतो आपल्याला. ते पद अशुभ असताना त्या पदामध्ये जे गुण आहेत ते आपल्या घरामध्ये दिसतात, तर ते गंभीर वास्तुदोष म्हणून मानला जातो आणि तो दोष
उंबरा स्थापना करून म्हणजे जे उंबऱ्या स्थापनाची पद्धत आहे त्याप्रमाणे जर स्थापना केली तर त्या दिशेचा दोष हा कमी प्रमाणात घरामध्ये येतो. आणि शास्त्रामध्ये वास्तुशास्त्रामध्ये तर असं सांगितलंय की दक्षिणे बाजूला आहे ना दरवाजा सुद्धा नसावा आणि खिडकी सुद्धा नसावी, तर ते पूर्ण पॅक असावा असं दिलेलं आहे. त्या ठिकाणी जर दरवाजा असेल तर त्याच्यावर विलाज करावा लागतो, उपाय करावा लागतो. खिडकी असेल म्हणजे एनर्जी आत येऊ नये म्हणून ती दिशाच शास्त्रामध्ये अवॉइड केलेली आहे. पण आज आज अशी परिस्थिती आहे की दक्षिणेला बरेच म्हणजे बरेच फ्लॅट आहेत, असं काही नाही. मग त्यासाठी काय करायचं, तर त्यांना तो उंबऱ्याचा उपाय करावा लागेल अशा ठिकाणी. तर जसे उंबरा, जसं की उंबऱ्याच्याकडं दुर्लक्ष केल्याने जर त्याच्यापासून आपला तोटा होतो, म्हणजे धनहानी होती, आजारपण येतं, घरामध्ये वाद वगैरे होतात, गंभीर वास्तुदोष निर्माण होतो. तसंच उंबरा पूजनानं, नियमित उंबरा पूजनानं घरामध्ये काय फायदे होतात तेही शास्त्रामध्ये सांगितलं आहे. बृहत्संहिता वराहमिहिर हे खूप जुने आणि प्रसिद्ध असे ज्योतिषतज्ञ, वास्तुतज्ञ होते. त्यांच्या बृहत्संहितामध्ये उंबऱ्याबद्दल, उंबऱ्याच्या पूजनाबद्दल हे श्लोक आलेला आहे असा की अंबर पूजनादम धनम आरोग्यच प्रजायते कुटुंबे शांतिरायते शत्रवच निर्वर्तते नित्यपूजनता श्रीच स्थिरा भवती गेहिनी. आता या ठिकाणी उंबरा पूजनाने धन आरोग्य, कुटुंब शांती, शत्रू निवारण, लक्ष्मी स्थिरता 5 मोठे फायदे होतात. आता आपणच महेश गुरुजींशी बोललो, त्यांनी हेच सांगितलं की जे लक्ष्मी म्हणजे धन धान्य आरोग्य कुटुंब शांती आणि लक्ष्मी स्थिरता, तर तेच आपल्या उंबरा पूजनानं या गोष्टी आपल्या घरामध्ये येतात. ह्या मुख्य फायदे आपल्या घरामध्ये होतात. तर उंबरा पूजनानं धनसमृद्धी, आरोग्य, कुटुंब शांती, शत्रू निवारण, संतान सुख, व्यापार वृद्धी या गोष्टीचा म्हणजे घरामध्ये भरभराट होते. तर उंबरा स्थापना केल्यानंतर पूजा केल्यानं हे फायदे आहेत आणि त्यामुळे उंबऱ्याला महत्त्व द्यायचं आहे आपल्याला. उंबरा हा 4 मुख्य दिशा आणि 4 उप मुख्य उपदिशा या ह्याच्यावर स्थापना केली जाते. म्हणजे कसं, पूर्वेला असणारा उंबरा, पश्चिमेला असणारा उंबरा, दक्षिणेला असणारा उंबरा आणि उत्तरेला असणारा उंबरा, या 4 मुख्य दिशेला जे उंबरे आहेत त्यांचे शास्त्रामध्ये लाकूड दिलेलं आहे की तुम्ही ह्या मुख्य दिशेला, ज्या मुख्य दिशा आहेत त्या ठिकाणी कोणतं लाकूड वापरायचं, तर पूर्वेला शास्त्रामध्ये देवदार लाकूड दिलेलं आहे, पश्चिमेला शिशम लाकूड दिलेलं आहे. आता देवदार हा सूर्यग्रह जो पूर्वेला आहे त्याच्यासाठी तो सुटेबल आहे आणि शिशम हा पश्चिमेला शनिदेव आहे, त्यामुळे तो पश्चिमी दिशेला सुटेबल आहे. तर दक्षिणेला खैर आणि लिंबाचा जो उंबरा आहे तो सांगितलेला आहे. का तर दक्षिणेला जे पापदोष आहेत किंवा अशुभ पद आहेत यासाठी हे 2 उंबरे या ठिकाणी सांगितलेले आहेत. तर जो उत्तर दिशा आहे या ठिकाणी कुबेरचं स्थान असल्यामुळं या ठिकाणी चंदनाचा उंबरा सांगितलेला आहे. आता याच्या व्यतिरिक्त जे आपले उपदिशा आहेत म्हणजे आपण त्यांना म्हणतो ईशान्य, आग्नेय, वायव्य आणि नैऋत्य, तर या दिशेनं जर आपले उंबरे असेल तर त्या ठिकाणी कोणत्या लाकडाचा वापर करायचा, तर या ठिकाणी बघा आग्नेयाला शुक्र ग्रह असतो, तर या ठिकाणी आपण सफेद संगमरवर सुद्धा वापरू शकतो किंवा लाल संगमरवर वापरू शकतो किंवा सागवान हा लाकूड आपण वापरू शकतो. तर ज्यावेळेस आग्नेय कोपऱ्यामध्येच असेल तर, आणि जसजसं आपण दक्षिणेकडे येईल दक्षिण बाजूला त्या ठिकाणी आपल्याला लिंब किंवा खैराचा उंबरा वापरायचा आहे.
आता पृथ्वी तत्व हे नैऋत्य दिशेला येतं. वास्तुशास्त्राप्रमाणे नैऋत्य दिशेला जड वस्तू ठेवल्या पाहिजेत. आपल्या घरामध्ये नैऋत्य दिशेला जड वस्तू ठेवायच्या. जे आपल्या जिना असतो तेही नैऋत्याला, जिना जड असतो तर तोही नैऋत्याला स्थापन करावे असं शास्त्रामध्ये सांगितलंय. आता नैऋत्याला पृथ्वी तत्व येतं. तर पृथ्वी तत्व म्हणजे दगड. बऱ्याच घरांमध्ये ज्यावेळेस नैऋत्याला त्यांचा उंबरा येतो तर त्या ठिकाणी आपण दगडाचा उंबरा वापरू शकतो, म्हणजे ग्रॅनाइट वगैरे ग्रे कलरचा वापरू शकतो पृथ्वी तत्वानुसार. आणि ज्यावेळेस कोणताही उंबरा अवेलेबल नसेल तर आपण सागवानाचा याही ठिकाणी वापरू शकतो. सागवान आणि आंबा हे असे उंबरे आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला कोणता म्हणजे त्या दिशेप्रमाणे उंबरा भेटत नसेल तर हे दोन उंबरे आपण वापरू शकतो. तर पश्चिम दिशा जी आहे ती शनिदेवाची आहे. या ठिकाणी आपण शिशम हा वृक्षाचा उंबरा वापरू शकतो. आणि जी वायव्य दिशा आहे ती चंद्राची दिशा आहे. या ठिकाणी आपण सागवान वापरायचा आहे. तर शास्त्रामध्ये असे मुख्य दिशा आणि मुख्य उपदिशा यांना लाकूड सांगितलेलं आहे की कोणतं वापरायचं आहे. म्हणून ज्यावेळेस आपण उंबरा बसवताना आपल्या दिशेप्रमाणे तो लाकूड आहे का ते पाहिलं पाहिजे. का तर आपल्या कुंडलीनुसार सुद्धा आपलं जे ज्योतिष आहे आणि वास्तू आहे याचं ज्यावेळेस कॉम्बिनेशन होतं त्यावेळेस उंबरा त्याप्रमाणे आपल्याला रिझल्ट देतो. आपला उंबरा स्थापन करताना घराचा जो कर्ता पुरुष आहे त्याच्या राशीचं यंत्रसुद्धा आपण उंबऱ्या स्थापनामध्ये ठेवतो. त्यामुळं काय होतं, वास्तू आणि ज्योतिष यांचं कॉम्बिनेशन होतं आणि त्या घराला बळ मिळतं. तर या अशा प्रकारे उंबरा स्थापन करताना आपल्याला त्या दिशेचा उपदिशेचा सुद्धा विचार करायचा आहे. म्हणजे आपल्याला वाटेल तो उंबरा, मनाला वाटेल तो उंबरा आणायचा नाही, तर त्या ठिकाणी उंबरा त्या दिशेप्रमाणे आणायचा आहे. इथं बृहत्संहितामध्ये जे आपले मुख्य चार दिशा आणि मुख्य चार उपदिशा आहेत त्यांचं देवता सांगितलेलं आहेत. तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की उत्तर दिशेला चंद्र ही देवता, उत्तर दिशेला बुध ही देवता आहे म्हणजे कुबेरच्या स्थानाजवळ. आणि ईशान्य जी दिशा आहे त्या ठिकाणी गुरुदेवता आहे जे आपण देवारा ठेवतो. पूर्वेला इंद्र देवता आहे. पूर्वेला इंद्र म्हणजे सूर्यदेवता आहे. आणि आग्नेयेला शुक्र देवता म्हणजे शुक्र ग्रह त्या ठिकाणी देवता आहे. तसेच दक्षिणेला यम ही देवता आहे, त्या ठिकाणी मंगळ ग्रह येतो. नैऋत्येला राहू हा त्या दिशेचा अधिपती आहे नैऋत्येचा. तर पश्चिमेला वरुण पद येतं आणि या ठिकाणी शनी ग्रह हा देवता आहे. आणि वायव्येला चंद्र हा ग्रह देवता आहे. आणि या ठिकाणी सागवान आपण सांगितलेलंच आहे वायू दिशेला. तर ह्या मुख्य देवता आणि हे मुख्य उपपद आहेत, ते उपदिशा आहेत. आणि याप्रमाणेच आपला उंबरा असला पाहिजे, ना की आपण बाजारात कोणता उंबरा छान दिसतोय आणि तो घरात आणून लावायचा आहे. आपल्या घराची दिशा ज्या दिशेला असेल त्या दिशेचाच उंबरा आपल्याला आणून लावायचा. आणि त्याची एक पद्धत आहे. म्हणजे काय, तर या ठिकाणी जे 32 देवता आहेत त्यामध्ये काही शुभ पद आहेत आणि काही अशुभ पद आहेत. हे या ठिकाणी पाहणार आहोत. तर शुभ पदामध्ये सोम, भल्लाट, इंद्र, सूर्य, पुष्पदंत आणि जयंत हे पद शुभमध्ये येतात. तर आपल्या ज्यावेळेस वास्तू बांधायचीच असेल, ज्यावेळेस आपण जमिनीवर वास्तू बांधणार आहोत, म्हणजे फ्लॅट सिस्टीममध्ये ऑलरेडी फिक्स झालेला असतं आपला दरवाजा, तर त्या कंडिशनमध्ये हा लागू होत नाही. पण ज्यावेळेस आपल्याला म्हणजे घर बांधत असेल त्यावेळेस या पदांवर उंबरा घेणं हे खूप चांगलं असतं. म्हणजे काही असे लोक आहेत त्यांना माहीत आहे आणि त्यांनी वास्तुशास्त्र, वास्तुतज्ञ यांचा सल्ला घेऊन या पदांवर उंबरा स्थापन करतात. आणि
जे अशुभ पद आहे ते यम, ग्रहक्षत, विथत, पितृ, रोग आणि असुर. आता यातले जे यम, ग्रहक्षत, विथत आणि पितृ हे दक्षिण दिशेला आलेले पद आहेत. म्हणजे या पदांवर जर आपला उमरा आलेला असेल तर त्या अशुभ उमरा समजला जातो, दोषपूर्ण उमरा. तर त्याचा उपाय करावा लागतो. आणि जे वायव्येला रोग आणि आसूर हे दोन पद येतात, ते दोन अशुभ आहेत, त्यांचीही आपल्याला उपाय करावा लागतो. उमरा त्या पद्धतीनं स्थापन करावा लागतो. याप्रमाणे आपल्या वास्तूमध्ये 32 देवता आहेत. म्हणजे टोटल 42 देवता आहेत, पण ज्याच्यावर आपण उमरा स्थापना करतो त्या बाहेरच्या 32 देवता असतात. म्हणजे जर तुम्ही ईशान्येपासून बघितलं तर ईशान्य, पर्जन्य, जयंत, इंद्र, सूर्य, सत्य, वृष, आकाश, अग्नी, पुषा हे जे असे लाईनीनं 32 देवता आहेत. आणि ज्या पूर्वेकडील या ठिकाणी आपण ही जी पूर्व दिशा आहे, या पूर्व दिशेला या देवता येतात. तर या देवता पदांवर आपला कुठल्या तरी एकावर आपला उमरा असू शकतो. तर त्यावेळेस या प्रत्येक पदा म्हणजे समजा आपला इंद्रपदावर आपला उमरा आहे, तर इंद्रपदाचे जे गुण आहेत ते आपल्या ब्रह्मस्थानामध्ये येणार. त्याचप्रमाणे दक्षिणेला दक्षिणेला हे जे पद आहेत, मृग आहे, भृंगराज आहे, ग्रह गंधर्व आहे, यम आहे, तर हे जे पद आहेत हे अशुभ पद आहेत. जर या ठिकाणी आपला जर उंबरा असेल तर त्याप्रमाणे आपल्या ब्रह्मस्थानामध्ये या ठिकाणी समजा या ठिकाणी उदाहरणार्थ उंबरा आहे, तर ही एनर्जी याप्रमाणे आपल्या ब्रह्मस्थानामध्ये जाते. म्हणजे याप्रमाणे ही एनर्जी आतमध्ये इकडं जाते आणि आपल्या घरामध्ये तसं वातावरण निर्माण होतं. यमपदावर असलेल्या घरामध्ये आजारपण, ॲक्सिडेंट, रोग, कर्ज, भांडणं हे जास्त तुम्हाला त्या घरामध्ये दिसून येतील. त्यामुळे या ठिकाणचा जो उंबरा आहे हा चांगला शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि काळजी घेऊन स्थापना करावी लागते. म्हणजे त्या ठिकाणी जे यंत्र आहे, जे रत्न आहे, हे आवर्जून एक तज्ज्ञ माणसाकडून आपल्याला उंबरा स्थापना करून घ्यावा लागतो. तर आता हे आपण बघितलं पूर्व आणि दक्षिण. आता हे इथं पश्चिम दिशा आली, या ठिकाणी पश्चिम दिशा आली. तर पश्चिमेला जर आपला उंबरा असेल तर ही शनिदेवाची दिशा आहे. आणि या ठिकाणी उंबरा आला असता त्या जी देवता आहे, त्या उंबऱ्यावर खालची देवता आहे, तर या देवतेचं साहित्य, या देवतेचं यंत्र, या दिशेच्या देवतेचं यंत्र, आपल्या राशीचं यंत्र किंवा आणि त्या ठिकाणी जे कॉमनमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजे वनस्पती, औषध वनस्पती, सात धान्य, परतनं पंचरत्न, पंचधातू, विडा वगैरे असं बरेच काही साहित्य असतं. ते आपण मुख्य कोर्समध्ये पूर्ण त्याचं ट्रेनिंग देतो की कशा प्रकारे ही स्थापना करायची असते. तर या गोष्टी ज्यावेळेस 7 लेयर म्हणजे ज्यावेळेस 7 लेयर आपण उंबऱ्याची स्थापना करतो, म्हणजे पहिल्या लेयरपासून ही जी 7वी लेयर आहे त्यावर हा आपण उंबरा स्थापन करतो. तर या पद्धतीनं उंबरा स्थापना असते. नुसता उंबरा ठेवला म्हणजे उंबरा स्थापना नाही, तर त्या पदानुसार आपल्याला तेच बघावं लागतं. आणि त्याच वेळेस त्याची प्राणप्रतिष्ठा होते आणि उंबऱ्याचं नामकरणही त्याच वेळेस होतं यामध्ये. तर यामध्ये आपण काय पाहिलं की उंबरा म्हणजे काय आणि तो का महत्त्वाचा आहे, शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख किती ठिकाणी आलेला आहे.
आणि तो आपल्याला का पूजायचा आहे. ह्या महत्त्वाच्या गोष्टी आपण या ठिकाणी बघतोय. आजपासून आपल्याला आपल्या उंबऱ्याचं महत्त्व कळालं आहे आणि ह्या दुसरा कुणाबद्दल मी सांगत नाही. हे आपल्या स्वतःच्या घराबद्दल सांगतोय. या तुमच्या प्रत्येकाच्या स्वतःच्या उंबऱ्याबद्दल सांगतोय, की ज्यावेळेस तुम्ही त्याच्याकडं लक्ष द्याल, त्या लक्ष्मीकडं लक्ष द्याल, त्यावेळेस ती लक्ष्मी तुमच्याकडं लक्ष देणार आहे. सर्व आपल्या जवळच असतं. आपण फक्त ते बाहेर बाहेर शोधत राहतो. अध्यात्म हे सुद्धा आपल्या आतमध्येच आहे, पण आपण ते बाहेर शोधतोय. तर या गोष्टी सर्व देवांनी आपल्या आसपासच दिलेल्या आहेत. त्या फक्त तुम्ही ओळखायच्या आहेत आणि त्या गोष्टी अंमलामध्ये आणायच्या आहेत. तर आपलं शक्यतो घर असं स्क्वेअर, ह्याच्यामध्ये रेक्टँगल म्हणजे आयताकृती असू शकतं किंवा चौकोनी असू शकतं. तर याप्रमाणे त्या देवता अस्तित्वात असतात. आता ह्या पूर्व दिशेला बघा, ज्या हिरव्या ग्रीनमध्ये तुम्हाला दिसतात त्या पर्जन्य, सिक्की, पर्जन्य, जयंत, इंद्र, सूर्य, सत्य, वृष, ह्या जी देवता आहेत ह्या शुभ देवता आहेत. आणि आकाश आणि अग्नी या ज्या देवता आहेत त्या म्हणजे न्यूट्रलमध्ये येतात, म्हणजे म्हणजे जास्त डेंजरमध्ये येत नाहीत, पण त्या अग्नितत्वाचे आहेत. त्या ठिकाणी त्याच्या व्यतिरिक्त काही दुसऱ्या गोष्टी आल्या तर त्या ठिकाणी दोष सहज निर्माण होतो. तर अशा त्या देवता आहेत. तर ह्या दक्षिणेकडील आपण पाहिलं तर सर्वच देवता ह्या रेड कलरमध्ये आहेत. म्हणजे दक्षिणेकडील स विथत ही एक देवता जर सोडली तर बाकीच्या सर्व ज्या आहेत, म्हणजे पद आहेत हे अशुभ आहेत. त्यामुळे दक्षिणेकडे शास्त्रामध्ये काय सांगितलं होतं, की दक्षिणेला दरवाजाच नसला पाहिजे किंवा खिडकीही नसावी. तर त्यांना हे माहीत होतं की दक्षिणेकडील सर्व पद हे अशुभ पद आहेत, म्हणून दक्षिणेकडचा दरवाजा आणि खिडकी टाळायची असते. पण आता ह्या 2026 मध्ये ती गोष्ट अशक्य आहे. दक्षिणेकडे बऱ्याच फ्लॅटचे दरवाजे आहेत आणि बऱ्याच ह्या सर्व पदांवर आहेत. त्याप्रमाणे घरामध्ये वातावरणसुद्धा असणार आहे आणि म्हणून त्या पदांचा स्थापना करण्याची गरज आहे. म्हणजे ती एनर्जी आत तरी नाही आली पाहिजे. ज्या पदाचं जे गुण आहे ते आत तरी नाही आलं पाहिजे, म्हणून आपल्याला ती स्थापना करता आलं पाहिजे त्या उंबऱ्याची. पश्चिमेला बघितलं तर वरुण पद, पुष्य आणि सुग्रीव आणि नंदी हे 4 पद पश्चिमेला शुभ आहेत. आणि रोग, रुद्र, शेष, असुर हे पद आहेत ते अशुभ आहेत. उत्तरेला नाग हे अशुभ आहे आणि मुख्य भल्लाट, कुबेर हे शुभ आहेत. आर्यमा, अदिती आणि दिती हे अशुभ पद उत्तरेला मानलं जातं. तर याप्रमाणे आपल्याला ज्यावेळेस माहीत असतं की कोणते पद शुभ आहेत आणि कोणते अशुभ आहेत, तर ज्यावेळेस तुम्ही आपण मुख्य कोर्समध्ये जो उमरा कसा स्थापना करायचा हे आपण त्याच्यासाठी एक छोटासा कोर्स पण डिझाईन केलेला आहे, की त्याच्याने तुम्हाला तुमच्या कस्टमरला कोणत्या पदावर देवता त्यांचा उमरा आहे आणि ते शुभ आहे का अशुभ आहे हे सांगता यायला पाहिजे, म्हणून तो आपण डिझाईन केलेला आहे. का तर हे आपलं 360 अंश डिग्रीमध्ये याप्रमाणे ह्या 32 देवता येतात. म्हणजे डिग्री वाईज जर बघितलं तर याप्रमाणे त्या देवता दिसतात. आता या ठिकाणी मी एक आपण प्रॅक्टिकल घेऊ आणि पुढं जाऊ. आता मला या ठिकाणी सांगा, आता मी तुमच्या घरांचे इथं प्रॅक्टिकल देवता कोणते आहे हे आपण प्रॅक्टिकल या ठिकाणी घेऊ. तर महेश जोशी गुरुजी तुम्ही सांगा, तुमचा जे दरवाजा आहे हा कोणत्या दिशेला आहे. माझा दरवाजा दिशा जी आहे ना, हम्म. ती पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तरेकडे तोंड येत आहे दरवाजाचं. म्हणजे मी येताना दक्षिणेकडे तोंड. तुम्ही येताना दक्षिणेकडे हम्म. आणि बाहेर पडताना कोणत्या साईडला. उत्तरेकडं. उत्तरेकडे म्हणजे तुमचा उत्तरेचा दरवाजा आहे. बरोबर, हो. हा.
मग आता उत्तरेचा दरवाजा तो कोणत्या पदावर आहे तुम्हाला माहित आहे का? नाही ते नाही माहिती. माहित नाही. एक मिनिट. आता बर, तुमचा उत्तरेला आहे तर पश्चिम वायव्य कोपऱ्यापासून दरवाजेचा अंतर माहित आहे का फुटावर तुम्हाला किती असू शकतं? तुम्ही मोजू शकाल का? नाही हा बरोबर ईशान्य कोपऱ्यात येतो हा. ईशान्य म्हणजे कोप 30 डिग्री. बर. तर तुमच्याजवळ जर मोबाईल आहे तर त्या कंपासामध्ये तुम्ही ईशान्येकडे कंपास पकडून डिग्री किती येते बघू शकाल का? 2 मिनिटं. बघा पूर्वे पकडणं. बरोबर तुमच्या घराच्या दरवाजाकडे तुमचा मोबाईल डायरेक्शन करा. सेंटरमध्ये उभा राहून हम्म. किती अंश डिग्रीमध्ये 60 आहे? डिग्री म्हणजे 30. म्हणजे 0 ते 90च्या मध्ये दाखवत आहे बघा असं. किती डिग्री दाखवते तुमच्या कंपासमध्ये? बघा 0 पासून 90 तोंड केलं तर 40 ते 45 दाखवत आहे असं. 40 ते 45. हा. अच्छा. स्थिर करून सांगा एक्झॅक्ट किती आहे, म्हणजे स्थिर करा तुमचा मोबाईल तो. 42चं घ्या, 42 डिग्री असं. 42. हम्म. तर हे आपलं एक वास्तूचं एक टूल आहे जे की आपल्या विद्यार्थ्यांना आपण देतो की क्लायंटच्या ज्यावेळेस व्हिजिटला जातो आपण त्यावेळेस त्यांना ते पद कोणतं आहे हे क्लायंटना सांगता आलं पाहिजे. हम्म. त्यासाठी हे बनवलेलं टूल आहे. ह्याच्यामध्ये कंपासमध्ये डिग्री बघून आपण ह्या टूलमध्ये ज्यावेळेस डिग्री टाकतो तर हे तुमचं सिकी पदावर तुमचं दरवाजा आहे. हम्म. तर सिक्की पदावर दरवाजा आहे हा चांगलं पद आहे या ठिकाणचं. हे हम्म. बघा, हे चांगलं पद आहे. नवीन विचारशक्ती, नव्या कल्पना, ध्येय आणि अध्यात्म असं एक पद आहे हे. तर या ठिकाणी शास्त्रामध्ये उंबरा या झाडाचं जे लाकूड आहे उंबऱ्याचं तर ते सांगितलेलं आहे. पण आता ते दुर्मिळ आहे उंबराचं लाकूड जे आहे. तर ते दुर्मिळ का बरं आहे? तर शास्त्रामध्ये असं उल्लेख आहे की ते झाड आपणहून तोडलं नसायला पाहिजे. तर ते त्याच्या ह्यानी उन्मळून पडलेलं असावं, म्हणजे असं वादळी वाऱ्यानं, आणि त्यानंतर त्याचा विधी करून, पूजाविधी करून मग ते लाकूड त्याचा उंबरा बनवलेला असावा. मग आपण जो आणतो तो डायरेक्ट तोडलेला असतो. मग तो उंबरा लावायचा नाही. तोडलेला उंबराच्या झाडाचा उंबरा कधीच लावायचा नाही. मग त्या ठिकाणी तुम्ही देवदार लावू शकता, चंदन सुद्धा लावू शकता या ठिकाणी. म्हणजे हा तुमचा हम्म. दिवा जो उंबरा आहे तो चांगला आहे. ईशान्येला दिवा तुम्ही लावत जावा त्या ठिकाणी रोज दिवा लावत जावा. तर असाच ओके. अजून एक आपला टूल आहे. आता ज्यावेळेस आपण आपल्या विद्यार्थ्यांना हे टूल देतो की आता तुम्ही समजा गुरुजी एखाद्या घराचं तुम्हाला देवता काढायचा आहे. तर आता ते कागदावर सगळे, म्हणजे आपण परमसाईक ग्रीड पद्धत वापरतो जे की 9 बाय 9 9 गुणुले 9 असतं. म्हणजे उभे 9 हे असते बॉक्स असते ना, आडवे 9 बॉक्स असते, म्हणजे आपल्या 32 देवता निघतात. हम्म. तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना एक टूल बनवलंय. समजा तुमच्या घराची लांबी किती आहे? आता हे फ्लॅट सिस्टीम आहे ना, म्हणजे तर या अंदाजे किती असेल लांबी? बघा 10 आणि 10 20. हा 20 22. 22 फूट आहे अशी. 22 फूट. 22 बाय रुंदी किती असेल? बघा 22 बाय हे 10 आणि 8 18. 18 आहे बघा सर. 18 रुंदी आहे का? हम्म. बर. आता हे तुमचा जो दरवाजा आहे हा पूर्व दिशेलाच येणार ना? दरवाजा माझा ईशान्य कोपऱ्यात आहे, पण उत्तरेला दिशा. हा, म्हणजे आपण पूर्व भिंत पकडू. पूर्व भिंत पण तुमचं ईशान्य ह्याच्यामध्ये आहे. हं? हो. म्हणजे उत्तर कोपऱ्यातून किती अंश फुटावर असेल उत्तरेच्या कोपऱ्यातून?
तेच की उत्तरेकडनं बघा 45 48 आहे, 48 ते 48 काय? तुझं तिकीट नाही नाही, फुटामध्ये किती अंदाजे फूट सांगा तुम्ही, किती फुटावर असेल उत्तर कोपऱ्यामधून म्हणजे? सेंटर ब्रह्मस्थान मधून जर घेतलं, उत्तरेकडे घेतलं, तिथून एक 5 इकडं नाही, 18 फूट म्हटल्यानंतर ना एकदम कोपऱ्यात म्हणजे 7 फुटापासून सुरुवात होईल त्याची ओके. दरवाजाची. आता 7 फुटावर मी दरवाजा टाकला तुमचा. हं? हम्म. तर या म्हणजे ठिकाणी सेंटर उत्तरेपासून. हे एक टूल बनवलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी, ज्यांना ती देवता म्हणजे 9 बाय 9 ग्रीड जे आकायचं आहे ना, ते सुद्धा त्यांना लागत नाही आकायला. एकदम सोपं केलेलं आहे. एक मिनिट. तर हे बघा तुमचं जे तुमची जी देवता येते आता ह्याच्याप्रमाणे तुम्ही आता 7 फूट सांगितलंय ना, हम्म. तर तुमची देवता ही जयंत पदावर येते, जयंत पदावर. मग ज्यावेळेस आपण ॲक्युरेट माप टाकतो घराचं, हम्म. घराची लांबी आणि रुंदी ॲक्युरेट टाकतो, त्यावेळेस 9 बाय 9 9 गुणिले 9 जे पदांची जे माप तयार होतं, त्या मापाप्रमाणे तुमचं जे हे पद आहे म्हणजे दरवाजा येतो हा जयंत पदावर येतो. तर हे जयंत पद असं की ते प्रगतीसाठी अनुकूल मानलं जातं तुमचं हे जे पद आहे. तर जर ॲक्युरेट तुम्ही मोजलं तर ते पलीकडं अजून एक पद सुद्धा पलीकडे येऊ शकतं. हं? तर हे जे टूल आहे हे आपण आपल्या विद्यार्थ्यांना देतो वापरायला, की ज्यावेळेस त्यांनी कस्टमरचं जे ग्रीड काढते त्यांना ज्यावेळेस काढायला जमत नाही, कस्टमरकडून आपण लांबी रुंदी घराची घेतो, डायग्राम घेतो आणि त्यांच्या दरवाजेचं जे माप आहे आपण विचारून घेतो की ते मोजून घ्या, दरवाजा किती लांब आहे त्या दिशेपासनं, आणि ॲक्युरेट आपली देवता त्या ठिकाणची निघते. तर तुमचं जर ॲक्युरेट मोजमाप घेतलं, आता हे अंदाजे तुम्ही सांगितलेल्या ह्याच्यानुसार जयंत पद येतंय तुमचं, बरं का गुरुजी? आवाज येतोय माझा? हां. तर आपण जे ॲक्युरेट ज्यावेळेस आपल्याला माप घ्यायचं आहे, त्यावेळेस हे टूल आपण इथं या ठिकाणी वापरू शकतो. आपल्या विद्यार्थ्यांना ते खूप सोपं जावं, का तर ग्रीड काढणं हे जरा थोडंसं अवघड आहे. त्या देवता शोधणं हे थोडंसं अवघड असल्यामुळं तेही आपण सोपं करून दिलेलं आहे, की फक्त लांबी, रुंदी, दिशा टाकलं आणि दरवाजाचं अंतर टाकलं तर ते पद बरोबर निघतं. हेही आपण एकदम सोपं करून दिलेलं आहे. तर अजून कुणाचं दरवाजेचं हे बघायचं आहे का? म्हणजे पद कुणाला बघायचं आहे का या ठिकाणी? तुमच्या दरवाजेचे तर आता तुम्ही चौरस ह्याच्यामध्ये दाखवलं, हां. तर आयताकृतीमध्ये दाखवा ना सर. आता आयताकृतीमध्ये ज्यावेळेस तुमच्या आता घराची समजा लांबी किती आहे? सर लांबी आहे 50 50 फूट. 50 फूट पूर्वेकडे. बरं. आणि रुंदी साधारण किती आहे? 30 फूट. बरं, 30 फूट. आता मला सांगा, पूर्वेला आहे ना तुमचं हे दरवाजा? हो हो सर, पूर्वेला. तर मग उत्तरेच्या कोपऱ्यापासून दरवाजा किती अंतरावर आहे? किती फुटावर आहे? सेंटरला आहे तो दरवाजा. दरवाजा म्हणजे 15 फुटावर म्हणताय का तुम्ही? 15 तरी 25 नाही, अं, 25 फूट. 25 फूट. वीस ज्या वीस 20 फूट, 20 फुटावर आहे. 20 फुटावर. ठीक आहे. जरी आपला आयताकृती जरी असेल, तरी काय होतं, की 90 म्हणजे आपला 50/9 हम्म. आणि 30/9 असं ते पदाचं अंतर निघतं आणि त्या हम्म. घरावर त्या अंतरावरच ते देवता स्थापित होतात. अच्छा. हां, तर आता हे तुमचं 20 फूट अंतर आहे उत्तरेकडच्या कोपऱ्यावरून. तर हम्म. याप्रमाणे तुम्हाला ते
आता जर हे बघा, आता 50 फूट, एक मिनिट हं. 50 फूट जर तुमची लांबी पकडली आणि त्याप्रमाणे 15 फुटा 20 फुटावर तुमचं जे दरवाजा आहे तर तो इंद्रपदावर येतो. हा. तर तुमचा हा दरवाजा हा इंद्रपदावर येतो पूर्वेला. अच्छा. हां, तर हा चांगलं पद आहे, इंद्रपद. तर या ठिकाणी चांगला जे आपल्या पूर्वेचा जो दरवाजा असतो तो शुभ मानला जातो, शुभ पदामध्ये येतो. तर ह्याचे तुम्हाला जे कनेक्शन आहेत लोकल, म्हणजे नवीन लोकांचे कनेक्शन किंवा चांगली ऑपॉर्च्युनिटी गव्हर्नमेंटचे तुम्हाला सपोर्टेबल भेटेल. म्हणजे असे ज्या ज्या सूर्याच्या बद्दल ज्या ज्या गोष्टी असेल त्या दिशेच्या असतील ते तुम्हाला त्या घरात त्या उंबऱ्याच्या माध्यमातून आत येतील. पण कधी, ज्यावेळेस तो उंबरा ॲक्टिव्ह असेल त्यावेळेस. तुम्ही फक्त तो उंबरा बसवलाच नसेल, त्या ठिकाणी उंबऱ्याची जे दोष असतील आढळतील किंवा तुम्ही दुसऱ्याच कोणत्या लाकडाचा तो उंबरा बसवला असेल तर ते तुम्हाला भेटणार नाही त्या दरवाज्यातून, किंवा त्या लक्ष्मीचे तुम्हाला जे बेनिफिट आहेत ते भेटणार नाहीत. आता तुमचा उंबरा कोणत्या ह्याचा आहे, म्हणजे लाकडाचा? टाटा डोअर आहे. हां, टाटा डोअर आहे ना. मग त्यामुळं या ठिकाणी तुम्हाला देवदार वगैरे वृक्षाचा उंबरा, किंवा तो जर अवेलेबल नसेल तर सागवानाचा उंबरा तुम्ही ह्या ठिकाणी स्थापन केला पाहिजे. हम्म. तर त्यावेळेस तुम्हाला या ठिकाण या दिशेचे तुम्हाला लाभ मिळतील. का तर या ठिकाणी जे या दरवाज्यातून जी एनर्जी येणार आहे ही ब्रह्मस्थानामध्ये येणार असते. म्हणजे हे सर्व देवता या पद्धतीनं ब्रह्मस्थानाला जोडलेले असतात अशा. तर या दरवाज्यातून आता इंद्रपदातून जी एनर्जी आहे ती सरळ तुमच्या ब्रह्मस्थानामध्ये येते आणि ब्रह्मस्थानातून सगळ्या दिशेनं जाते. तर हे अशी एनर्जी कनेक्ट असते. तुमचे अच्छा. चांगल्या पदावर आहे, इंद्रपदावर आहे, ॲक्युरेट ज्यावेळेस आपण माप आपल्या विद्यार्थी आपण कोर्समध्ये सांगितलेलंच आहे की त्यांनी म्हणजे लांबी रुंदी हे ॲक्युरेट घ्यायचे आहे. घराचे जे दरवाजा आहे तो त्या दिशेप्रमाणे, म्हणजे एखाद्या दिशेपासून त्याची जे माप आहे तोही ॲक्युरेट घ्यायचा आहे. म्हणजे दरवाजाचा मध्य सेंटर जो असतो तिथपर्यंत आपल्याला माप घ्यायचा आहे. आणि ज्यावेळेस ह्या टूलमध्ये आपण टाकतो तर त्याला सोपं पडतं ते फाइंड करायला की कोणती देवता आहे त्या ठिकाणी, आणि तो त्रास होत नाही इथून. आणि सर अजून एक विचारायचं होतं हां, बोला. की आता हे माझं उमरा इंद्र पदावरती येत असेल हं. आणि वास्तूचं पण नाव त्याच्यानुसारच ठेवलं असेल तर त्याचा काही फरक जाणवणार आहे का? वास्तूचं नाव म्हणता का तुम्ही? हा. नाही, शक्यतो पदाचं नाव ठेवू नका तुम्ही. तुमच्या कुलदेवीवरून नाव ठेवू शकता, तुमच्या ऐका ना, कुलदेवावर. हां. मी उंबऱ्याचं नाव ठेवलंय कुलदेवतेप्रमाणे अच्छा. आणि अ, वास्तूचं नाव ठेवलं इंद्रप्रस्थ. हां, चालेल ना, मग तसं करा तुम्ही. फक्त पदाचं नाव जे आहे ते तुम्ही कुलदेवीचं ठेवा. वास्तूचं नाव तुम्ही ठेवू शकता तुमच्या ह्याच्याप्रमाणे. अच्छा. अच्छा. म्हणजे तुमचं जो दरवाजा आहे तो बरोबर इंद्र ह्याच्यावरच आहे. हम्म. म्हणजे तुम्हाला माहीत आहे की तुमचा इंद्र पदावर आलेला आहे. म्हणजे डिग्रीनुसार सर आपलं सूर्य आणि महेंद्र मध्ये येत होतं ना हा, डिग्री इंद्र प्रमाणे. म्हणजेच तो महेंद्र, इंद्र हे एकच नाव आहे. आता महेंद्र आणि इंद्र हे एकच नाव आहे. त्याच्या पुढचं जे पद आहे ते सूर्यपद आहे. सूर्यपद आहे. हा, जयंत हे तिसरं पद आहे. हम्म. तर हे आणि बरोबर आलेलं आहे. जयंती असेच पदावरती पद. हा, बोला. आतला डोअर आहे आतमध्ये जे घरातला डोअर आहे ते. आतला जो डोर आहे तो जयंत पदावर आहे तुमचा. हा. फ्रेंच डोअर आहे तो. अच्छा, अच्छा. ठीक आहे, चांगला आहे तो. मग हा तुमचा म्हणजे आपलं हे जे टूल आहे ते ॲक्युरेट माप देतं, म्हणजे याचा अर्थ ते बरोबर आहे. या पद्धतीनं आपण हे टूल सुद्धा विद्यार्थ्यांना देतोय की जेणेकरून त्यांना कुठल्या अडचणी येऊ नयेत पुढे मोजण्यासाठी. म्हणजे एक कोर्स मध्येच आहे का सर? हा, हे कोर्समध्ये आपण हे टूल दिलेले आहेत. म्हणजे हे 2-3 जे टूल आहेत
दुसरे हं, एक ऑडिट टूल म्हणून आहे. ऑडिट टूल म्हणून आहे, ते सुद्धा आपण विद्यार्थ्यांना दिलेलं आहे, की एखाद्या घरी ज्यावेळेस व्हिजिट करतो, तर हं. त्या घराचं ऑडिट कसं करायचं. तर ते अच्छा. ऑडिट केल्यानंतर त्या घराचे दोष कळतात आपल्याला आणि त्या ठिकाणीच आपण ती देवता सुद्धा फाइंड करायची आहे. हे 3 टूल यूज करून तिथली माहिती घेऊन तो जो उंबऱ्याचा प्रोजेक्ट घेतलेला असेल तो पूर्ण करायचा आहे. त्यामुळं एकदम सोप्या पद्धतीने, का तर आज ह्या आधुनिक युगामध्ये टूलचा वापर करून आपण ह्या गोष्टी सोप्या केलेल्या आहेत. पहिल्या ज्यावेळेस अ, असे वस्तू म्हणजे यंत्र वगैरे नव्हते, त्यावेळेस एखाद्या वास्तूचं डिझाईन करायसाठी एक एक महिना जायचं. त्यावेळेस सूर्याचं जे उत्तरायण दक्षिणायन याच्यावर घराचं डिझाईन बनलं जायचं आणि त्यावर मग वास्तू बनवले जायचे. म्हणजे वास्तूची आखणी ही सूर्याच्या उत्तरायण दक्षिणायन याच्यावरून व्हायची. तर आता टूलमुळं आपल्याला सोपं झालेलं आहे. लगेच आपल्याला डिग्री समजते. त्यामुळे कोणत्या दिशेला काय असलं पाहिजे, कोणत्या दिशेला आलेला उंबरा हा चांगला आहे की म्हणजे अशुभ आहे, हे आपल्याला लगेच समजतंय. त्यामुळे हे आपण टूल आपल्या विद्यार्थ्यांना यूज करण्यासाठी दिलेलंच आहे. तर ते यूज करून त्यांना हे खूप सोपं जाणार आहे. राहिल्या गोष्टी त्यांच्या कोर्समधून त्यांना साहित्य काय लागणार आहे, त्या ग्रहाचं काय साहित्य असतं, त्या पदाचं काय साहित्य असतं, हे सगळं डिटेल आपण छोट्याशा कोर्समध्ये दिलेलं आहे. गुरुजी, तुम्हाला ह्याच्याबद्दल अजून काय विचारायचं आहे का? अजून कोणाला काय विचारायचं आहे? नाही सर, हे खूप छान आहे आपलं. बरं. आपले चॅप्टर 4 पर्यंत मी अ, हे झालंय, केलंय अभ्यास त्याचा. अच्छा, अच्छा. मग तुम्हाला तुम्ही कोर्समध्ये जॉईंट आहात. तुम्हाला कोर्स कसा वाटला? खूप छान आहे सर. खूप छान आहे. अच्छा, थँक यू. मग ही माहिती कसं आहे माहिती आहे का? गुरुजी, तुम्ही अनम्यूट करा. काही गोष्टी बोलायच्या आहेत. तर ही माहिती जी आहे, मी एकटा हम्म, सर्वांना नाही सांगू शकत. म्हणजे मी हम्म, एकटा पोचू शकत नाही. प्रत्येकाची लाईफ लिमिटेड आहे. त्यामुळं हम्म, हे अनेक जण ज्यावेळेस शिकतील, त्यावेळेस ही गोष्ट हजारो लोकांपर्यंत पोहोचेल. त्यामुळं हम्म, आपण या ठिकाणी काय केलं, एक कोर्स तयार केला, की जो उंबरा स्थापना कसा करायचा, हे आपण त्याच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. हम्म, तर काय होतं, ज्यावेळेस या गोष्टी आपण पुढच्याला देऊ, म्हणजे जसं की परंपरागत आपलं जे नॉलेज ऋषीमुनींनी आपल्या शिष्यांना दिलं आणि त्यांचे शिष्य ते नॉलेज पुढं गुरुकुल पद्धतीनं पुढं पुढं पाठवत राहिलं. त्यामुळं ते नॉलेज, वेदांचं नॉलेज आज आपल्यापर्यंत आलेलं आहे गुरु हम्म, शिष्यप्रमाणे. त्याचप्रमाणे आपण उंबरा स्थापना कसं करायचं, हेही एक छोटासा कोर्स डिझाईन केला आणि त्याच्यामध्ये त्यांना प्रत्येक चॅप्टरचं डिटेल दिले. तर ते आपण पुढं शेवटला पाहणारच आहोत. एक छोटासा 5 मिनिटाचा वेळ तुमचा घेऊन ते सांगितलं जाईल, की ते कसं म्हणजे आज मी तुम्हाला सेमिनारमध्ये सांगितलंय, पण ते खूप 10% सांगितलंय. म्हणजे त्याच्यावर तुम्ही पुढं काय करू शकत नाही. म्हणजे मी सांगितलं म्हणून त्या गोष्टी तुम्ही लगेच नाही यूज करू शकत ना, का तर डिटेल माहीत नाही. तर ते हम्म, आपण कोर्सच्या माध्यमातून सांगितलंय, की कोणतं लाकूड कुठं वापरायचं, कोणते नक्षत्र, कोणत्या नक्षत्रामध्ये आपल्याला स्थापना करायची आहे, ते सगळं डिटेलमध्ये आपण त्याच्यात सांगतोय. तर आपण हा भाग घेऊ आता ह्याच्यामध्ये. तर शास्त्रामध्ये सांगितलेले जे 6 जे लाकूड आहेत, जे आपल्याला वापरायचे आहेत, तर इथं सांगितलेलं आहे, की आंबा, लिंब, शिसम, सागवान, खैर आणि चंदन हे 6 लाकूड शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामधील जो हम्म, आंबा आहे, तो सर्वसाधारण आणि गृहप्रवेशासाठी वापरला जातो. ज्या ठिकाणी म्हणजे दक्षिण आणि पश्चिम ही दिशा सोडून बाकी दिशेनं जर लाकूड अवेलेबल नसेल, तर आंबा हा आपण वापरू शकतो. तर लिंबाचा जो लाकूड आहे, शास्त्रामध्ये असं सांगितलंय, की लिंबाचा लाकूड हे ज्या घरामध्ये आजारपण जास्त चालू आहे,
ज्या घरामध्ये आजारी लोक जास्त आहे, हॉस्पिटल जास्त आहे, ते घर जास्त करून तुम्हाला दक्षिण दिशेला त्याचं तोंड असेल, उंबरा असेल, त्या ठिकाणी लिंबाचा लाकूड आपल्याला उंबरा वापरायचा आहे. शिसम हा बलदायक आहे, पण तो कोणत्या दिशेला, तर तो पश्चिम दिशेला, म्हणजे पश्चिम दिशेचा जो अ, शनी आहे तो व्यापाराला बल देतो. शिष्यम हा बलदायक आहे. एखाद्याचं ज्यावेळेस उंबरा पश्चिमेला असतो त्यावेळेस शिष्यम हा लाकडाचा उंबरा वापरायचा आहे, त्याला दुसऱ्या कोणत्या दिशेला वापरायचा नाही. जर त्या ठिकाणी उंबरा अवेलेबल नसेल तर सागवान हा उंबरा वापरायचा आहे. सागवान हा दीर्घायुष्य टिकाऊ असा लाकूड आहे. त्यामुळे पर्यायी लाकूड चंद्राचा असल्यामुळे तो सगळ्या दिशांना चालतो. शक्यतो दक्षिण दिशेला लिंब किंवा खैराचा उंबरा आपल्याला वापरायचा आहे. का तर अशुभ जे पद आहेत त्याच्यातून एनर्जी, जे निगेटिव्ह एनर्जी म्हणजे खेचण्याची शक्ती ह्या दोन उंबऱ्यामध्ये आहे, ती एनर्जी आपल्या घरामध्ये येणार नाही. म्हणून आवर्जून हे दोन जे आहेत लिंब आणि खैर हे दक्षिणेला वापरायचे आहेत आपल्याला. तर खैर हा पापनाशक आहे. मला असाच एक फोन आला होता, त्यांना मी सजेस्ट केला आणि त्यांना मी सांगेन पण की उत्तरेला खैराचा का वापरायचा नाही. तर खैराचा जो उमरा आहे हा पापनाशक दोषपूर्ण वास्तूमध्ये वापरला जातो. ज्या वास्तूमध्ये दोष असतो, ज्या वास्तूमध्ये पापनाशक पदावर पद जे असते दक्षिणेकडील त्यावर उमरा जर असेल तर खैराचा उमरा वापरायचा आहे. म्हणजे यमपदावर हा उमरा जास्त करून वापरतात, जिथं की हिरण्यकश्यपूचा वध झाला होता. तर त्या ठिकाणी आपल्याला खैराचा उमरा वापरायचा आहे. उत्तरेला उमरा खैराचा हा वज्र आहे तो त्या ठिकाणी वापरायचा नाही. पापनाशक असा दोषपूर्ण वास्तूमध्ये खैराचा उमरा वापरायचा आहे. चंदन हा उत्तरेकडे आणि ईशान्य दिशेला वापरला जाणारा उमरा आहे. मंदिर पूजागृह आपण आजही जुने मंदिर बघतो तर त्यांना चंदनाच्या लाकडाचा उमरा आहे. तर चंदन हे उत्तरेकडील जर घरं असेल तर त्या ठिकाणी चंदन वापरायचं आहे. चंदन जर अवेलेबल नसेल तर तुम्ही आंबा किंवा सागवान हे दोन उंबरे वापरू शकता. शक्यतो सागवान वापरू शकतो, तो दीर्घायुष्य आहे, टिकणारा आहे. या ठिकाणी कोणाला तुमच्या उंबऱ्याबद्दल काय विचारायचं आहे का? तर अजून एक प्रश्न होता, जर समजा आपल्याला उंबरा काढता येत नसेल आणि त्याच्यात तिथे आपल्याला रेमेडीज करायच्या आहे, तर ते आपण चौकटीच्या वर आतल्या बाजूनी लावू शकतो का? हो, लावू शकतो. आता उंबरा जर आपल्याला काढायचा नसेल तर उंबऱ्याच्या आतील बाजू जी आहे 1-2-3 इंच आतमध्ये, मग त्या ठिकाणी त्या दिशेच्या ज्या रेमेडीज आहे त्या आपण करू शकतो. म्हणजे तो जो भाग आहे, जे लिकीज आहे ते ॲक्टिव्ह करू शकतो. त्या ठिकाणी आपण जसं म्हणतो लक्ष्मण रेषा, त्यासारखी ती लक्ष्मण रेषेचं काम करू शकतं. एवढंच की आपल्याला त्या उंबऱ्याचं म्हणजे लाकडापासून जी एनर्जी अडवली जाणार होते ते लाभ भेटत नाही, पण जमिनीतून जे इंद्रपदाला जे एनर्जी जाणार आहे ते आपण देऊ शकतो. म्हणजे बऱ्याच प्रमाणामध्ये त्या ठिकाणी एनर्जी आपण फ्लो करू शकतो, जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती. अजून कोणाला विचारायचं आहे का? तर की सर जे की आपलं इंद्रपदावरचं जर आहे ना, आपल्याला ते यंत्र ठेवायचं असेल तर ते पोटलीत ठेवू शकतो आपण. बरोबर. जे पद जे आपल्याला यंत्र ठेवायचं आहे ते त्याची एक पद्धत सांगितलेली आहे. 7 लेयरमध्ये आपण सांगितलंय की यंत्र कोणत्या लेयरमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे कोणत्या टप्प्यामध्ये ठेवायचं आहे. तर त्याच्यात तुम्ही ज्यावेळेस अभ्यास कराल त्यावेळेस तुम्हाला समजून येईल हे यंत्र आणि कोणतं यंत्र ठेवायचं आहे. इंद्रपदावर आपल्याला सूर्ययंत्र किंवा इंद्रयंत्र आपण ठेवू शकतो त्या ठिकाणी.
आणि आपल्या जो पुरुष आहे घरातला त्यांच्या राशीचं यंत्र त्या ठिकाणी आपण ठेवू शकतो. ती पद्धत आपण सांगितलेली आहे कोर्समध्ये डिटेलमध्ये. अच्छा. तर आपण या ठिकाणी रोज पूजा विधी कसा करायचा हे बघणार आहोत, की उंबऱ्याची रोज काळजी कशी करायची. या सेमिनारचा उद्देश आपला हा होता, की आपला जो उंबरा आहे तो त्याची आहे ती काळजी तरी कशी निदान घ्यायची शास्त्राप्रमाणे. आपण फक्त त्यांना सणासुदीलाच फक्त उंबरा पुजतो, तर तो रोज कसा पुजण्यात यावा. तर असं सांगितलेलं आहे विश्वकर्मा प्रकाशमध्ये. हरिद्रा कुंकुम पुष्पम तुंडुला शुद्ध तोयकम दीपो धूपोच नैवेद्यम षडभी पूजयेद उंबरम. म्हणजे हळद कुंकू फुले तांदूळ शुद्ध पाणी दिवा धूप नैवेद्य या 8 गोष्टीनं उंबऱ्याचे पूजन झालं पाहिजे. मग पहिल्यांदा काय करायचं आहे, गंगाजल गोमूत्र आणि हळदीचं पाणी यांनी आपला उंबरा शुद्ध करून घ्यायचा, म्हणजे त्यांनी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. दुसरं त्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर स्वस्तिक म्हणजे कुंकूने स्वस्तिक काढायचं आहे, त्याच्यावर अक्षदा फुलं व्हायची आहे. दोन्ही बाजूला दिवा लावायचा आहे, एक आतल्या बाजूला लावायचा असतो, एक बाहेरच्या बाजूला. आणि त्या ठिकाणी आपल्याला एक 4 देवतांचा मंत्र म्हणायचा असतो. म्हणजे गणपती देवता त्या ठिकाणी असते उजव्या बाजूला, लक्ष्मी डाव्या बाजूला, जे द्वारपाल असतात ते ते मध्यस्थानी असतात, आणि वास्तुपुरुष. तर या 4 देवतांच्या आपल्याला मंत्र म्हणावं लागतात. लक्ष्मी माता, गणपती, द्वारपाल आणि वास्तुपुरुष यांचे मंत्र रोज उंबरा पूजन नंतर आपल्याला म्हटलं पाहिजे. त्यामुळे काय होतं, हे जे 4 देवता आहेत हे 4 देवता ॲक्टिव्ह होतात आणि त्याप्रमाणे आपल्या उंबऱ्यामध्ये एनर्जी फ्लो व्हायला लागते. आणि ती एनर्जी आपल्या ब्रह्मस्थानी जे सेंटर आहे ब्रह्म पुरुष किंवा ब्रह्मपद आहे त्या ठिकाणी ती एनर्जी फ्लो व्हायला लागते आणि ती सर्व घराला आपल्याला लाभते. मग त्यामुळं घरामध्ये सुख शांती समृद्धी हे आपल्याला परिणाम झालेले दिसून येतात ह्याचे. तर बऱ्याच जणांचे काही उंबरे असे मला कॉल येतात लोकांचे, की सर आमचा उंबरा दक्षिणेला आहे आणि आमच्या घरामध्ये असं असं सुरू आहे, आमचा उंबरा वायव्येला आहे, रोगपदावर आहे आणि आम्हाला असा असा त्रास सुरू आहे. शक्यतो जास्त घरामध्ये भांडणं, आजारपण, कर्ज, लक्ष्मीची कमतरता, सुखशांती या कमतरता तुम्हाला जाणवून येतील. तर या गोष्टी ज्यावेळेस तुम्हाला दिसतील तर तुम्ही त्यांचा उंबरा चेक करा, तुम्हाला उंबऱ्यावर दोष आढळतील. तर या अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण उंबऱ्याचे जे 7 लेयर आहे ते दाखवलेले आहेत. या ठिकाणी महेश गुरुजी आपण बघू शकता, की जो सर्वात खालचा जो स्तर आहे उंबरा स्थापनेचा, त्या ठिकाणी वास्तू यंत्र, ताम्रपट्टी आणि सप्तधान्य हे ठेवतात. त्याच्यावरती पंचरत्न आणि पंचधातू यांची नाणी ठेवतो आपण. तर त्याच्यावरती 9 औषधी वनस्पती, जे की आपण मुख्य कोर्समध्ये सांगितलेले आहेत 9 औषधी वनस्पती कोणत्या आहेत. त्याच्यावरती सुपारी आणि विडा आपल्याला तो माहीतच आहे. त्याच्यावरती हळद आणि कुंकू आपल्याला पूर्ण अंतरायचे आहे. त्याच्यावर भूमी शुद्ध माती म्हणजे 5 ठिकाणची माती, 5 शुद्ध भूमीची माती आपल्याला त्याच्यावर अंतरायची आहे. आणि त्याच्या सगळ्यात वरच्या थराला उंबरा स्थापना आपल्याला मुख्य लाकूड जे आहे ते ठेवायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण रीतिरिवाजाप्रमाणे स्थापना करतो त्यावेळेस त्या गोष्टीच्या वेळेस ते मंत्र आहेत आणि ते मंत्र आपण सांगितलेले आहेत, ते मंत्र त्यावेळेस म्हणायचे आहेत. आणि ही स्थापना झाल्यानंतर आपल्याला त्या उंबऱ्याचं एक नाव ठेवायचं असतं. ते नाव ठेवल्यानंतर जो उंबरा आहे तो प्राणप्रतिष्ठा त्याची होते, थोडक्यात एक स्थापना होते विधिवत. आणि
मग ज्यावेळेस आपण तिचं नाम जप करतो रोज पूजा करून, रोज आपण ज्यावेळेस उंबऱ्याची पूजा करतो आणि ते 11 वेळा माळ जप करतो किंवा 11 नावं घेतो त्या उंबऱ्याच्या देवीचं, तर ती देवी ॲक्टिव्ह होते आपल्या घरामध्ये. तुम्हाला सुख समृद्धी, ऐश्वर्य, शांती हे तुम्हाला नांदताना दिसून येईल. या ठिकाणी आपण सप्तधान्य कोणते ते लिस्ट दिलेली आहे, जे की आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं. त्यामध्ये तांदूळ, जव, तीळ, उडीद, मूग, गहू, चणे हे घरामध्ये कॉमनली आपल्याला आढळते. ह्या गोष्टी 80% जे उंबरा स्थापनेमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या आसपास आणि सहज उपलब्ध होणाऱ्या असतात. 20% ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला अवेलेबल करून घ्यावं लागतं. आता या ठिकाणी साहित्य शुद्धीसुद्धा एक म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवर खूप लक्ष दिलेलं आहे. आता जे आपण साहित्य उंबऱ्यासाठी आणलेलं आहे त्याची सुद्धा शुद्धी कोणत्या पद्धतीनं करावं हेही या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर ते साहित्य एकत्र ठेवायचं आहे, गंगाजलानं ते शुद्ध करायचं आहे आणि साहित्य भोवती धूप दीप ओवाळून अ, हा एक मंत्र म्हणायचा आहे. तो जो मंत्र आहे तो मंत्र म्हटल्यानंतर ते जे साहित्य आहे आपल्याला लाल किंवा पिवळ्या कापडावर जोपर्यंत उंबरा स्थापना होत नाही तोपर्यंत हे सर्व साहित्य त्याच्यावरच ठेवायचं आहे. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टींवर आपण फोकस टाकलेला आहे. आपल्या या कोर्समध्ये सगळं सांगितलेलं आहे की ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे. आणि उंबरा साहित्यामध्ये आता या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊ. एखाद्याची समजा धनुरास आहे, म्हणजे कर्त्या पुरुषाची ज्यावेळेस राशीवरून आपण साहित्य टाकतो त्यावेळेस काय गोष्टी बघायच्या आहेत. आता एक उदाहरण घेतो. एक आपण उंबरा स्थापना करतोय आणि त्याच्यामध्ये एका व्यक्तीची रास धनुरास आहे. तर त्या धनुराशीप्रमाणे आपण काय बघणार, तर धनुरासाला जे लाकूड सांगितलं आहे ते पिंपळ, पण हे आपण या ठिकाणी वापरायचं नाही. का तर धनुरास जरी असेल तर पिंपळाचा उंबरा हा शक्यतो मंदिरात वापरतात, घरामध्ये वापरत नाहीत. तर अशा वेळेस आपण सागवान किंवा देवदार हा आपण वापरू शकतो. राशीनुसार वापरायचं ज्यावेळेस आपल्याला झालं तर, समजा दिशा चांगली आहे, पवित्र आहे, शुद्ध पद आहे, त्यावेळेस आपण राशीनुसार उंबरा वापरू शकतो. पण जर दिशा अशुभ आहे तर त्यावेळेस राशीनुसार उंबरा वापरायचा नाही, त्या दिशेनुसार आपल्याला उंबरा वापरायचा आहे. हे आपण कोर्समध्ये सांगितलेलंच आहे की त्या कशा वेळेस काय वापरायचं. तर या ठिकाणी आपण सागवान किंवा देवदार उंबरा वापरू शकतो. आणि जो रंग आहे त्या उंबऱ्याचा तो पिवळा, सोनेरी, हलका केशरी असला तरी चालेल. आणि त्या ठिकाणी त्या राशीप्रमाणे उंबऱ्याखाली काय साहित्य ठेवणार, तर पिवळा पुकराज ठेवणार, गुरी यंत्र ठेवणार आणि पिवळ्या कापडामध्ये हळद आणि चणे या गोष्टी. म्हणजे या राशीप्रमाणे, दिशेप्रमाणे काय वस्तू उंबऱ्याखाली ठेवायचं आहे हे आपण डिटेल सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. आपण या ठिकाणी एक उदाहरण घेतोय बघा. समजा मीरा देशमुख पुणे इथले आहेत. तर त्यांची रास आहे धनुरास. हं? आणि घराची दिशा पूर्व दिशेला त्यांचं पूर्वमुखी घर आहे. तर राशीप्रमाणे बघा कसं येईल. त्यांचं स्वामी रास जी धनु आहे त्याचा स्वामी ग्रह आहे गुरु आणि तत्व आहे अग्नितत्व. आता हे तत्व वगैरे कसं काढायचं ह्याच्यासाठी सुद्धा एक टूल दिलेला आहे. टोटल 4 टूल तुम्हाला वापरण्यासाठी दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण त्या व्यक्तीची जन्मतारीख, वेळ आणि ठिकाण टाकलं तर त्याची रास, त्याचं त्या राशीचं तत्व हे सर्व त्या ठिकाणी येतं. त्यामुळे तेही विद्यार्थ्याला सोपं पडतं. तर रास इथं अग्नितत्व आहे, म्हणजे धनुरास आहे, गुरुग्रह आहे आणि अग्नितत्व आहे. तर या ठिकाणी आपण लाकूड निवड करताना देवदार किंवा सागवान हा निवडणार आहे राशीप्रमाणे. ज्यावेळेस राशीप्रमाणे आपण करत असताना तर त्याचा कलर पिवळा, साधारण सोनेरी कलर असले तर चांगला. आणि जर दगडामध्ये वापरायचा असेल उंबरा तर त्यावेळेस पिवळा संगमरवर आपण या ठिकाणी वापरू शकतो. एखाद्या क्लायंट आपल्याला असं म्हणू शकतं की आम्हाला पिवळा की दगडाचा वापरायचा आहे, संगमरवरचा वापरायचा आहे, तर त्यावेळेस पिवळा संगमरवर आपण वापरू शकतो.
त्या ठिकाणी त्या उंबऱ्याच्या खाली राशीनुसार काय ठेवणार, गुरुयंत्र, पुखराज खडा, पिवळ्या कापडात हळद आणि चंदन. आणि रास असल्यामुळं आपण तो उंबरा गुरुवारी आणि नक्षत्र जे शुभ नक्षत्र दिलेले आहेत त्यापैकी रोहिणी किंवा बाकीचे जे नक्षत्र आहेत, तर ते शुभ नक्षत्र आणि गुरुवार असं बघून तो आपण वार ठरवणार आहे आणि त्या मुहूर्तावर ते उंबरा स्थापना करायचा आहे. तर अशी डिटेल आपण आपल्या कोर्समध्ये पूर्णपणे दिलेलं आहे की की ज्यावेळेस तुम्ही हा कोर्समध्ये भाग घेता, म्हणजे हा आपल्या चळवळीमध्ये म्हटला तरी चालेल, कोर्सपेक्षा ही एक चळवळ आहे की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये एक उंबरा तज्ज्ञ निर्माण करायचा, हे आपलं एक असं ध्येय आहे आपल्या अष्टांग वास्तूचं. त्यामुळे काय होईल की मला महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये जाणं शक्य नाही, पण माझा जर विद्यार्थी प्रत्येक गावात प्रत्येक किंवा तालुक्यामध्ये असेल तर त्याला त्या ठिकाणी जाणं शक्य आहे. मग त्यामुळं काय होणार आहे, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे या माध्यमातून. आणि एक स्वतःचा स्किल डेव्हलप होणार आहे. जी गृहिणी किंवा जे बंधू त्यांनी हे स्किल घेतल्यानंतर त्यांचं स्वतःचं एक स्किल डेव्हलप होतं आहे आणि या स्किलनं ते त्या ठिकाणी लोकल ठिकाणी सेवा देऊ शकतात. आणि प्रॉपर आपण कशा पद्धतीनं उंबरा स्थापना करायचं हे त्यांना डिटेल पहिल्यापासून, म्हणजे उंबरा म्हणजे काय याच्यापासून उंबरा स्थापना कशी करायची इथपर्यंत या कोर्समध्ये डिटेल दिलेला आहे. तर हा कोर्स जो आहे आपण याच पर्पजने बनवला आहे की मला सर्व ठिकाणी जाता येणार नाही, त्यामुळे मी माझे विद्यार्थी डेव्हलप करतो आहे. मला असे विद्यार्थी डेव्हलप करायचे आहे की ज्यांना हे नॉलेज असणार आहे आणि या नॉलेजच्या बेसवर त्यांचं स्वतःचंही करिअर आणि त्यांचा स्वतःचाही एक इन्कम सोर्स तयार होणार आहे. तर हा कोर्स आपण 1-1.5 महिन्यामध्ये तुम्ही वास्तुतज्ञ बनता आणि ह्याची जी आपण क्रायटेरिया ठेवला आहे की ज्याला मराठी समजतं तो प्रत्येकजण हा कोर्स करू शकतो. तर इथपर्यंत कुणाला शंका आहे का, काही प्रश्न आहेत का? जोशी सर, तुम्हाला काय ह्याच्यामध्ये शंका आहे का? नाही, काय नाही, व्यवस्थित छान. म्हणजे आपलं पर्पज काय आहे, आज जे लोकांचं करिअर आहे, समजा कोणीही याच्यामध्ये आज जॉब करतोय, तर एखाद्या कंपनीमध्ये मी 10 वर्ष जॉब करतोय, माझं वय समजा आता 40 झालेलं आहे आणि मी ज्यावेळेस त्या जॉबमध्ये मला जो पगार आहे तर तो वाढत नाही आणि आता मला ते कंपनी स्विच करून दुसऱ्या कंपनीमध्ये जायचं आहे. तर यावेळेस माझं नॉलेज किंवा अनुभव बघत नाहीत, यावेळेस माझं वय बघतात. जर मी 40 वर्षाचा झालो आहे तर ते म्हणतात आय एम सॉरी, आम्ही 28 ते 30 हा आमचा क्रायटेरिया आहे आणि या वयाचीच आम्हाला लोक पाहिजेत. म्हणजे काय झालं, आपल्या नाईलाजानं आपल्याला आहे त्या कंपनीमध्ये जॉब करावा लागणार. मग जर आपला जॉब आपल्या वयाबरोबर त्याचे क्रायटेरिया बदलत असतील तर आपल्याकडे स्किल असणं किती महत्त्वाचं आहे. आज मी जरी जॉब करत असेल तरी माझ्याकडे एक स्किल आहे आणि त्या स्किलच्या माध्यमातून मी माझ्या आयुष्याचे जोपर्यंत माझे हातपाय चालू शकतील तोपर्यंत ते स्किल माझं वय तिथं आडवं येणार नाही. उलट माझं जेवढं वय वाढेल तेवढं त्या स्किलला म्हणजे हे भेटेल, म्हणजे अनुभव भेटेल. तर ह्या आपल्या कोर्सचा हाच पर्पज आहे की प्रत्येक गावामध्ये ज्या कोणाला स्वतःचं काहीतरी करिअर डेव्हलप करायचं आहे, काही इन्कम सोर्स वाढवायचा आहे, तर हे जे आपल्या शास्त्रामध्ये जे नॉलेज आहे हे घेऊन ते लोक स्वतःचं करिअर डेव्हलप करू शकतात. आणि आपण हे एक चळवळ चालू केलेली आहे की संबंध महाराष्ट्रभर प्रत्येक गाव म्हणजे एक गाव एक उंबरा तज्ज्ञ असं आपलं टार्गेट आहे आणि त्याप्रमाणे आपण एक पाऊल पुढे टाकत आहोत. सर्वांना सेमिनारमध्ये आणून सर्वांना हे सांगणं
आणि त्यांना प्रत्यक्ष वन टू वन शिकवणं हे एकट्या माणसाला जमणार नाही. म्हणून आपण त्याचा एक कोर्स बनवलेला आहे आणि तो कोर्स विद्यार्थ्यांपर्यंत पोचवून त्याच्यातून ते स्वतःचं एक स्किल डेव्हलप करून पुढे सेवा देऊ शकतात. तर जो आपण ह्या कोर्समध्ये जे सांगितलेलं आहे उमरा स्थापना म्हणजे त्याची जे पद्धत किंवा जे अ, ते किती लेअरमध्ये असावं हे सगळं ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे. जे आमचे विद्यार्थी आता या कोर्समध्ये आलेले आहेत ते त्याचा अभ्यास त्यांचा सुरू झालेला आहे. तर त्यांनाही याचा अनुभव यायला लागलेला आहे की आपण किती डीपमध्ये जातोय. म्हणजे हा विषय एक डीपमध्ये जाऊन एक समाजाचं जे देणं आहे ते सुद्धा आपण देऊ, सेवा करू आणि त्याच्यातून तुमचंही आर्थिक जो सोर्स आहे तो वाढू शकतो. आज शहरामध्ये उमरा स्थापना करायची फी साधारण किती असू शकते? जोशी सर तुम्ही सांगा, आज उमरा स्थापना करायला गेलं तर किती फी असू शकते? काय सर माहिती का, आता आता आम्हाला कसं करतात, कंबाईन मध्ये आम्हाला गुरुजी लोकांना बघतात. हम्म, हम्म. स्पेशली असं वास्तुशास्त्र म्हणा किंवा ज्योतिषशास्त्र हे कसं वेगवेगळे राहतात. तसं बरोबर, गुरुजी म्हणलं की त्यांना घरी घेऊन ते सगळ्याच गोष्टी विचारतात. त्यात मग स्पेशलायझेशन असं राहिलंच नाही त्यातलं. बरोबर. म्हणजे गुरुजी आम्हाला असं उंबाड्याची पूजा गृहप्रवेश असताना करून द्या हम्म, किंवा मग असं आम्ही घरी पूजेला गेलो की मग ते आम्हाला वास्तुशास्त्रानुसार कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ते सांगा. हम्म. मग पूजा आम्ही करत असताना मग ते बरेच काही असं विचारतात. त्यामुळं असं हे सांगितलं आम्ही त्याला म्हणतो की ह्या गोष्टी थोड्याशा जरा डीप मध्ये असतात. तुम्ही त्या गोष्टींना वेगवेगळं शास्त्र किंवा स्पेशल वेळ दिला पाहिजे. तर बरोबर, मग काही क्वचित 100त एखादा दुसरा क्लायंट असतो की तो वास्तू घेतल्यानंतरच वास्तुशास्त्राला किंवा असं स्पेशल कन्सल्ट करतो. पण 90% बरोबर. लोक अशी पण आहे व्यावसायिकदृष्ट्या तुम्हाला मी सांगतोय, की हे हम्म. कंबाईन मध्ये करतात आणि पैसे वाचवण्याच्या हेतूने आम्हाला ते सल्ले मागतात. बरोबर. आता ही जी लोकांची मानसिकता आहे हम्म. त्याच्यामध्ये एक स्पेशलायझेशन जे डॉक्टर असतो आणि एक जनरल डॉक्टर असतो ह्याच्यामध्ये फरक असतो. म्हणून ह्याच्यामध्ये आपण जे तज्ज्ञ बनवतोय हे उमरा तज्ज्ञ म्हणून ओळखले जातील, की बाबा आम्ही त्याच्यामध्ये तज्ज्ञ आहे आणि आम्हाला जे करायचं आहे तुमच्या उमऱ्याबद्दल हे आम्ही डीपमध्ये करणार आहोत. ज्यावेळेस तुम्ही उमरा तज्ज्ञ म्हणून ओळखला जाता त्यावेळेस साधारण ह्याची स्थापनेची फी जी एक स्टँडर्ड फी आहे म्हणजे 10 ते 15 हजार ही एक स्टँडर्ड फी आहे. आता तुम्ही जर मोठमोठ्या सिटीमध्ये जर करत असाल तर या ठिकाणी घरांचे प्राइजेस जे आहेत ते बरेच म्हणजे लाखोमध्ये आहेत म्हणजे कोट्यावधीमध्ये आहेत. तर त्यांना जे त्यांचा उमरा आहे ज्यावेळेस त्यांना आपल्या ॲडव्हर्टाईजमधून समजतं म्हणजे आता सोशल मीडियावरून सर्वांनाच अवेअरनेस आहे या गोष्टीचा. ज्यावेळेस तुमचं नाव सोशल मीडियावर येतं की उमरा स्पेशलिस्ट उमरा तज्ज्ञ म्हणून त्यावेळेस ते लोक तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतात आणि विचारतात की ह्या गोष्टी आणि त्यावेळेस तुम्ही त्यांना डीपमध्ये सांगता की हे का महत्त्वाचं आहे तर त्यावेळेस ते खर्च करायला तयार होतात. आता ज्यावेळेस वास्तुशांती करायला जातो त्यावेळेस लोक उंबराचं सुद्धा त्यावेळेस पूजा वगैरे करतात पण एवढं डीपमध्ये करत नाहीत. का तर वास्तुशांती आणि उंबरा स्थापना ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आहेत का नाही गुरुजी? हो हो, बरोबर आहे. हां, तर ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. वास्तू शांती जी आहे हे 42 देवस्थानची शांती असते आणि ब्रह्मदेवाने ज्यावेळेस वास्तुपुरुषाला सांगितलं की जो कोणी पृथ्वीवर ग्रहस्थापना करेल तर त्या पुरुषांनी वास्तुशांती केली पाहिजे. नाहीतर त्या वास्तूचा दोष त्या पुरुषाला लागेल. म्हणून प्रत्येकाने वास्तुशांती ही केलीच पाहिजे. पण उंबरा स्थापना हा वेदांमध्ये आणि ग्रंथांमध्ये स्पेशल त्याच्यासाठी वेगळा उल्लेख केलेला आहे. तो वास्तुशांतीसाठी जोडलेला नाही. ज्यावेळेस तुम्ही ह्याच्यामध्ये तज्ज्ञ बनता त्यावेळेस लोक तुम्हाला त्या दृष्टीनेच बघणार आहेत की ह्याचे तज्ज्ञ आहेत आणि त्याच्यामधलं त्यांना डीप नॉलेज आहे. म्हणून ह्याच्यामध्ये आपण आपल्या विद्यार्थ्याला डीपमधून नॉलेज दिलेलं आहे. त्यांना शास्त्राचा रेफरन्स दिलेला आहे. म्हणजे त्यांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी शास्त्रामध्ये आलेले श्लोक हे आपण मेन कोर्समध्ये पण प्रत्येक चॅप्टरमध्ये शास्त्रामध्ये कुठे त्याचा उल्लेख आला आहे आणि
तो कशा पद्धतीने करायचा आहे हे सर्व डीपमध्ये सांगितलेलं आहे आपण. त्यामुळे आपला विद्यार्थी हा त्याच्यामध्ये स्पेशल बनतो, स्पेशलायझेशन बनतो, याचा उपयोग त्याला होतो. आणि यातून काय, आपले जे 4 वर्ण आहेत ते सर्व ज्यावेळेस टिकतील त्यावेळेस आपला समाज टिकेल. म्हणजे यातून उंबरा पूजनासाठी गुरुजींना सुद्धा म्हणजे एक ऑपॉर्च्युनिटी किंवा हे तयार होते. आपण ज्यावेळेस उंबरा स्थापनेसाठी जातो त्यावेळेस आपल्याबरोबर आपल्या गुरुजींना सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता. त्यांनाही याच्या माध्यमातून एक उत्पन्न निर्माण होऊ शकतं. तर या ठिकाणी आपण सर्वांचा विचार करून हा कोर्स बनवलेला आहे. आणि हे स्किल कोणत्याही एजचं लिमिट नाही या स्किलसाठी. कोणीही जरी रिटायर जरी झालेला असेल तरी हे स्किल मिळवून पूर्ण करू शकतो. तर असा हे जे आपला कोर्स आहे तर तो आपण एकदम कमी प्राईजमध्ये ठेवलेला आहे. एक 5 मिनटामध्ये त्याचं हे सांगतो की हे मॉडेल जे आहे ते आपण फक्त 1999 रुपयाला आपण हा कोर्स सेल म्हणजे काही ठराविक विद्यार्थ्यांसाठी ठेवलेला आहे. तर जो कोणी म्हणजे पहिले जे आपले 10 विद्यार्थी आहेत तर ते 1999 रुपयाला आपण या कोर्समध्ये त्यांना प्रवेश दिलेला आहे आणि मेंबरशिप आपण त्यांना देत आहोत. तर यांनी काय होणार, एक गाव आणि एक तज्ज्ञ असा आपण निवडलेला आहे. तर त्या गावचा एकच विद्यार्थी आपल्याला असणार आहे आणि त्याला आपण हा प्रमाणपत्र देणार आहोत. असे महाराष्ट्रातून अनेक लोक आपल्याला रोज जुळत आहेत. रोज काही डायरेक्ट सेमिनारमध्ये न येता डायरेक्ट ते कोर्समध्ये भाग घेत आहेत. आपला बाकीही सेमिनार चालू आहेत, त्या माध्यमातून अनेक जण जोडायला लागलेले आहेत. तर या कोर्समधून आपण एक मेंबर या चळवळीचा व्हावा. या चळवळीचा तुम्हालाही फायदा होईल, समाजालाही त्याचा फायदा होईल आणि यातून हजारो लोकांना रोजगार निर्मिती होईल याच्यातून. तर यासाठी हा जो चळवळ आहे याचा एक भाग बनण्यासाठी मी एक आव्हान करतो. तुम्ही लोकांनी या चळवळीमध्ये सहभागी होऊ शकता. तर सर, आतापर्यंत तुम्हाला काही शंका आहे का अजून याच्यामध्ये? महेश जोशी सर, तुम्हाला गुरुजी तुम्हाला ह्याच्यामध्ये काय अजून शंका आहेत का? नाही नाही, काय नाही, काय नाही, व्यवस्थित माहिती आहे. हां. तर तुम्हाला काय वाटतं की ही चळवळ बरोबर आहे का, सर्वांसाठी योग्य आहे का? ते चांगला आहे, चांगला उपक्रम आपला जो आहे तो चांगला आहे. सगळ्यांना सविस्तर माहिती पण मिळते हां. आणि प्रत्येकाला माहिती पण होते आणि त्याचं महत्त्व हिंदू धर्मातला आपला मेन मुख्य जे आहे तो हेतू सुद्धा टिकून राहतो हा. हां, संस्कृती आपण टिकवली तर टिकणार आहे. बरोबर आहे. तर हो, हो. त्याच्यातल्या जे गूढ गोष्टी आहेत हे जर माहीत नसेल तर ती हं. बुडत जाणार आहे. तर हो, हो, हो. आणि आपण आपल्या संस्कृतीपासून जसं लांब चाललो आहोत त्याप्रमाणे डिप्रेशन ह्या गोष्टी जास्त वाढायला लागलेल्या आहेत समाजामध्ये. हो, हो, हो. तर आपण पहिले गावामध्ये भजन, कीर्तन, पारायण या गोष्टीमध्ये भाग घ्यायचो. तर आपलं मन एक प्रसन्न राहायचं. पण आता आपण सोशल मीडिया किंवा इंटरनेट या माध्यमातून आपण सतत मोबाईलच्या सान्निध्यात आलोय, तर आपलं डिप्रेशन, नकळत डिप्रेशन वाढायला लागलेलं आहे. ते समाधान आपल्याला मिळत नाही. तर खरं समाधान हे अध्यात्माला जुळून जे आपण जीवन जगतो त्याच्यामध्ये आहे. तर अध्यात्मामध्ये एक अटॅचमेंट कोणत्या ना कोणत्या कारणातून आपलं राहिलं पाहिजे. त्यासाठी आपण हा उपक्रम राबवलेला आहे. ह्याच्यातून आपल्याला मनशांती तर मिळेलच, आपले आध्यात्मिक प्रगतीसुद्धा यामध्ये होईल. आपली आर्थिक प्रगतीसुद्धा यामध्ये होईल. समृद्धी यामध्ये आपल्याला जे शांती समृद्धी जे म्हणतो आपण ती सुद्धा आपल्याला यातून मिळणार आहे. आपले जे उंबरा ही लक्ष्मी आहे तिचं जे मान सन्मान आहे याही माध्यमातून तिला मिळेल. आणि ह्या ज्या सेमिनारमध्ये मी उंबऱ्याचे जे महत्त्व सांगितलं आहे याचं तुम्ही सुद्धा महत्त्व ओळखून आजपासून तुमच्या उंबऱ्याला तेवढं म्हणजे महत्त्व द्या. त्याची रोज पूजा करा.
सांगितल्याप्रमाणे त्याची स्थापना तुम्ही करू शकता आपला छोटासा कोर्स घेऊन आणि सेवाही पुढे देऊ शकता. तर असा हा कोर्स आहे आपला. त्या चळवळीमध्ये आपण भाग घेऊन इतरांनाही सेवा देऊ शकता. तर हा कोर्स तुम्हाला कसा वाटला हा तुम्ही सांगू शकता. अजून कोणाला काही विचारायचं आहे असेल तर विचारू शकता इथं.